तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयाम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जैसे तारिल्या लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नो हे दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा तुकाराम नाम घेता कापेयाम धन्य तुकोबा समर्थ जैने केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग खऱ्या अर्थानं अध्यात्माचे कळस गुरु कारण अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी अमृत लोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या ब्रह्मांडाला अर्पण केला ते जगद्गुरु तुकोबरायांची महती रामेश्वर भट्टांनी वर्णन करतानाचा हा खऱ्या अर्थानं अभंगाचा शब्दप्रयोग आहे विठ्ठला या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी खऱ्या अर्थानं अनंत काळापासून अवतरणारी ही पंढरी म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार काढा उंटाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत कारण अनंत वर्षांचा हा पर्वकाळ जवळपास 80 वर्षांचा खऱ्या अर्थानं हा प्रवास आहे म्हणजे महाराज खऱ्या अर्थानं 3 पिढ्यांचा संगम या मातीला दाटलेला आहे कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत
या ठिकाणी जे मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध खऱ्या अर्थानं उद्याच्या या तरुणाईपर्यंत पोचलेला आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी तरुणाई उपस्थित आहे, आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या नामसप्ताह नामपंढरीची धुरा आहे, म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे। आणि ज्येष्ठ मंडळींनी सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो महाराज, खऱ्या अर्थानं तरुणाई अध्यात्मात तेव्हाच पुढे येते तेव्हा खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर हात असतो। आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींचं यश आहे की आपली तरुणाई या निमित्तानं पुढं आहे। आणि ज्येष्ठ मंडळीने एक वाक्य बोलतो, महाराज तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं आणि हा देह घराच्या अंगणात खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक पाहुणा पार्लेजी बिस्किट सोबत आणखी 2 प्रश्न सोबत घेऊन येणार आहे। पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात। त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेमध्ये चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये, शेतीमध्ये, नोकरीमध्ये पुढं असताना महाराज त्या अध्यात्म क्षेत्रातही तेवढीच पुढं आहे। तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल। आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे की आपली तरुणाई या निमित्तानं खऱ्या अर्थानं पुढं आहे, म्हणून त्या ज्येष्ठ मंडळीसाठी पुन्हा एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुम्हालाही सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो, तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहे आणि तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर गावातल्या पारावर बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही। पण तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक नम्रतेने तुम्ही आल्यानंतर जर तुम्हाला येऊन रामकृष्ण हरी नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही। आणि तरुणाई जेव्हा अध्यात्मामध्ये नामसप्ताहात येते तेव्हा नक्कीच ती वाम मार्गाला जात नाही। म्हणून आणि विशेष तत्वानं समस्त ग्रामस्थांचं यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं पाहतो, पण वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांच्यामुळं आहे, जगद्गुरु तुकोबरायांचं अलौकिक मंदिर, मी मंदिर म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने या मातीला स्वर्गमय रूप ज्यामुळे प्राप्त झालंय ते मंदिर खऱ्या अर्थानं ग्रामस्थांनी आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या थेंबातून फुलवलेलं आहे। म्हणून एकदा ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि यातच खऱ्या अर्थानं आपल्या गावचं प्रतिबिंब आहे, कारण मला वाटतं सबंध खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये एकमेव असं गाव आहे की जिथं 365 दिवसात 300 दिवस कीर्तन आहेत। त्यामुळे पहिल्यापासूनच या तरुणाईला हा अध्यात्माचा गंध आहे। म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक ज्येष्ठांच्या चरणावर या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो। खऱ्या अर्थानं पांडुरंगरायांच्या कृपेने स्वानंद सुख निवासी जोग महाराज व वैकुंठवासी परम आदरणीय प्रातस्मरणीय मोठे बाबा श्री विठ्ठल भाऊडू चौधरी माननीय अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, संत महंत वैकुंठवासी प्रातस्मरणीय साधू बाबा महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबाजी महाराज कळमडू यांच्या कृपा आशीर्वादानं व परम आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय तात्यासाहेब त्याचप्रमाणे अर्जुन काशीराम सोनवणे यांच्या प्रेरणेनं 80 वर्षांपासून अवतरणारी ही पंढरी, आणि या पंढरीमध्ये हा वटवृक्ष फुलत असताना ही पाळमुळं खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या या ठिकाणी भक्कम आहे। म्हणून तर हा पंढरीचा साज आहे। बाबा आपणा सर्वांच्या चरणावर अत्यंत नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर कदाचित प्रत्येक गोष्ट आम्हाला उसने मिळेल महाराज, पण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही। पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे, आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे। आणि खरं तर आजच्या नामसंकीर्तनासाठी ज्यांचं दातृत्व आहे, संत भोजन कीर्तन दातृत्व वैकुंठवासी तुषार एकनाथ मालचे यांच्या स्मरणार्थ परम आदरणीय श्री सागरदादा एकनाथ मालचे आदरणीय दादांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या मातीवरती सरस्वती मातेचं आगमन झालं, गाथा व्यासपीठ आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण बारकू महाराज वडाळेकर बाबांच्या चरणावर, त्याचप्रमाणे वाचक आदरणीय परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण विजय महाराज बाबूलाल सोनवणे एकदा जोरदार कडावून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनीवर प्राप्त नुसता करणारी मंडळी एकदा खऱ्या अर्थानं दादांसाठी गोड टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि विषय तत्वान ते तरुण आहेत, आणि तरुण जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा त्यांना अखंड बळ देणं आपलं आद्य कर्तव्य आहे। एक खऱ्या अर्थानं फार गोड आपली सिस्टम आहे, मनपूर्वक ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। आणि विषय तत्वानं या मातीनं जो आशीर्वाद मला खऱ्या अर्थानं मिळाला, आबांच्या रूपानं खऱ्या अर्थानं
अर्थानं या मातीतून हा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आबांसाठी हे सुद्धा एकदा जोरदार काढवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला भगवान परमात्म्याचा आशीर्वाद ज्यांच्यामुळे प्राप्त झाला. कारण लक्षात घ्या महाराज, बाबा एक वाक्य या व्यासपीठावर जबाबदारीनं बोलतो. वारकरी सम्राजांनी कळस चढवलं ते जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या कळसाला आजच्या काळात मुलामा देण्याचं कार्य जर कोण कसं असेल, परम आदरणीय ही समस्त मंडळी आहेत. बाबा आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. कारण दूरदर्शनवरती अजय अतुलचं एखादं गीत जरी पाहिलं तरी घरात आई पप्या का पाहते वाप्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकटाल तर होतात धारकरी असेल ती चटणी भाकर खातात. आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राब राबतात. पण जेव्हा नामपंढरीमध्ये उभे राहतात असा काही स्वप्नद्वेत करतात. परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. परम आदरणीय आमच्या स्वरकंठमणींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. अहो माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकटाल तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करताना तिघांच्या हाताला गठ्ठे पडलेले आहेत. पण जेव्हा हार्मोनियमवरती बोट जातं आणि मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर पडतो. परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. बाबा आपल्या तिघांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे वारकरी दंडसंहिते आधारे या पुण्य पावन व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा, या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, आता हल्लीच्या काळात चोपदार महाराजांबद्दल बोलताना आपण फारसा विचार करत नाही. पटकन एखादं वाक्य त्यांना बोलून जातो. पण लक्षात घ्या, धर्माची अभिव्यक्ती अखंड जी चालते आहे याचं सगळ्यात मोठं द्योतक जर कोण असेल तर ते म्हणजे खऱ्या अर्थानं चोपदार बाबा आहेत. याचं कारण आहे महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. आणि वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे तो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो. पण जर देव, देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे या व्यासपीठाचा दुसरा मान धर्मसंहिते आधारे ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबा आणि ही समस्त टाळ महर्षी एकदा जोरदार काढावून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले. पण 5 मिनिटापासून तुम्ही आमच्या टाळ्याच वाजवायला लावल्या. पण तुम्ही आहातच गोड, त्यामुळे एकदा अपेक्षा आहेच महाराज, एकदा जोरदार काढावून टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला आदिशक्ती, हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमची ही मनपूर्वक व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना महाराज आपण वारकरी दंडसंहिते आधारे सप्ताहाच्या मध्यान्नामध्ये आहोत. म्हणून बाबा आपल्या सर्वांच्या परवानगीनं अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनात प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा, कीर्तन, नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 80 वर्षाची या पुण्यपावन मातीला ही अखंड नामसप्ताहाची परंपरा आहे. मग तरीही समस्त संयोजक, आयोजक कमिटी, समस्त ग्रामस्थ या सगळ्यांनी एकत्र येऊन या वर्षीही एवढ्या सुंदर नामसप्ताहाचं आयोजन का केलेलं आहे? किंवा खरंच आजच्या समाजाला आणि विशेषतः आजच्या आपल्या तरुणाईला या नामसप्ताहांची खरंच गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत. पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शनमध्ये आहेत का? तुमचे 1500 आले नाही का? परवा आलेत ना? आता कपाशी जरी 10 लाखाची गेली तर 1500 सोडायचे. टेन्शन घ्यायचं बंद होणार. 9 लाखात आपला नंबर लागला नाही, त्यामुळे बोलत चला. तुमचंही चांगलं चाललंय. महाराष्ट्र अट्टल, पण आपल्याकडे दुष्काळ पडणार.
कारण तुकोबारांची तेवढी आपल्यावर कृपा आहे महाराज. त्यामुळे फ्रेश बसा आणि बोलत चला. लक्षात घ्या 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण बाबा चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्त्याच्या मीटिंगला आला तरी सप्ताह बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. अहो या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर त्याला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये असे वाईट विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. तुमच्या चेहरा वेगळाच भावाला गाड्यानं महाराज तुम्ही पाकिट नेणार आहे. कारण लोक फक्त आपल्या वगैरे राहिले. लक्षात घ्या आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे पाहिलं, येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विचारपीठ आणि आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा सुंदर नामसप्ताह कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ही सवय आतापासून लावूनच घ्यायची महाराज. लक्षात घ्या महाराज, या अभंग आधारे खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांचं यथार्थ वर्णन करतात. इथं एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे, यथार्थ. कारण लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं वर्णन अनेक जण अनेकांचं करतात. संत मांदियाळीनंही संत परंपरेचं वर्णन केलेलं आहे आणि परमात्म्यानंही संत रूपाचं वर्णन केलेलं आहे आणि संतांनीही परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. पण आज वर्णन ज्यांनी केलंय ते रामेश्वर भट्ट आहे. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं वडीलही मुलांचं वर्णन करतात पण प्रेमापोटी. आईही आपल्या मुलाचं किंवा मुलीचं वर्णन करते मायेपोटी. मित्रही मित्राचं वर्णन करतो निष्ठेपोटी. लक्षात घ्या, पतीही पत्नीचं वर्णन करते आणि पत्नीही पतीचं वर्णन करतो का नात्यापोटी. लक्षात घ्या, मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने एक कट्टर वैरी वर्णन खऱ्या अर्थानं करू लागतो तेव्हा मात्र विचार करण्यासारखी गोष्ट निर्माण होते. कारण आज आपण अभंग सोडवणार नाही आहोत, अभंगाला अनुमोदन देणार आहोत.
याचं कारण आहे महाराज, ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय म्हणे रामेश्वर भट्ट द्विजाती का विष्णू, भगवान विष्णूंचा अंश असणाऱ्या तुकोबरांची महती वर्णन करताना ज्यांचे खऱ्या अर्थानं 4 वेद आणि 6 शास्त्राचं अध्ययन आहे तेही रामेश्वर भट्ट आहेत. कारण वर्णन एखाद्याचं होताना जो करतो त्याचंही महात्म्य समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या शब्दांना 5 काय 50 काय 5 लाख जरी आपण घेतले आणि आपल्या 5 काय 50 काय पण 5 लाख पिढ्या जरी गेल्या तरी एकाही शब्दाचं मर्मचिंतन वास्तवात आपण मांडू शकत नाही. म्हणून आपण अभंगाला खऱ्या अर्थानं सोडवत नसतो, त्याला अनुमोदन देत असतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तान्हाजीनं शिवाकाशीचं वर्णन करावं नवल नाही, पण जेव्हा खऱ्या अर्थानं औरंगजेब शिवरायांचं वर्णन करतो नवल नक्कीच आहे. कवी कलश जेव्हा संभाजीराजांचं वर्णन करतो नवल नाही, पण जेव्हा खऱ्या अर्थानं त्या संभाजीराजांबद्दल शेवटच्या क्षणाला औरंगजेब उत्तरता होतो, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी मगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने, हमने हाथ काट दिए उसके मगर न फैला उसने हाथ हमारे सामने, हमने पाँव काट दिए उसके मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने, सचमुच छावा है छावा शेर का, होंगे कभी कामयाब ऐसे खाली हाथ लौटना पड़ेगा दाल नहीं. हे खऱ्या अर्थानं औरंगजेबानं शंभूराजांचं केलेलं वर्णन यात मात्र नवल. लक्षात घ्या, आज एक कट्टर वैरी खऱ्या अर्थानं तुकोबरायांचं वर्णन करतो. मग तुकोबरायांचं वर्णन समजून घेण्या अगोदर रामेश्वर भट्टांची महती समजून घेणं गरजेचं आहे. कोण रामेश्वर भट्ट? खऱ्या अर्थानं पुण्य पावन पुणे नगरीमध्ये वाघोली या गावी रामेश्वर भट्ट वास्तव्याला होते. आता रामेश्वर भट्टांचं खऱ्या अर्थानं विद्वत्ता जर पाहिली तर 4 वेद आणि 6 शास्त्र ज्यांना ज्ञात होते आणि खऱ्या अर्थानं शास्त्र पुराणांच्या आधारावरती ज्ञानी महात्मा म्हणून पुण्य पावन नगरी पुणेमध्ये त्यांची ओळख होती. पण खऱ्या अर्थानं ज्ञानासोबत कधी कधी अहंकार येतो, कारण ज्ञानासोबत जर नम्रता आली त्यातून ज्ञानोबारायांचा जन्म होतो, पण ज्ञानाला जर अहंकार चिटकला त्यातून खऱ्या अर्थानं विसोबाचा जन्म होतो. ज्ञानात जर नम्रता आली त्यातून खऱ्या अर्थानं तुकोबरायांचा जन्म होतो, पण ज्ञानाला जर अहंकार चिटकला त्यातून मंबाची जन्म घेतो. खऱ्या अर्थानं ज्ञानाला जर नम्रता आली त्यातून माझा तान्हा शिवाचा जन्म होतो, पण ज्ञानात जर अहंकार आला त्यातून अफजल खान जन्म घेतो. ज्ञानात जर खऱ्या अर्थानं नम्रता आली तर झोपडीचा सुद्धा बंगला होतो, पण त्याच ज्ञानाला जर घरात खऱ्या अर्थानं अहंकार चिटकला तर बंगल्याची सुद्धा माती होते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि ज्ञानाला जिथं खऱ्या अर्थानं अहंकार चिटकला ते पद म्हणजे रामेश्वर भट्ट. आणि रामेश्वर भट्टांच्या अंतःकरणामध्ये एकच अहंकार होता, मी एवढा ज्ञानी आहे. पण लोक मात्र आता तुकोबरायांचे शब्द ऐकण्यासाठी आतुर आहे. आणि म्हणूनच असूया तो अहंकार खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टांच्या मनात निर्माण झाला. आणि कोण कुठला तो देहूचा तुकोबा, पण त्याला ऐकण्यासाठी सामान्य जन काय, पण आता ब्राह्मण आपला समाजही खऱ्या अर्थानं उभा राहतो. हे दुःख मात्र खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टांच्या अंतःकरणाला टोचत होतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्ट वास्तवात तुकोबरायांचा पाणउतारा कसा करता येईल याचा मनोमन विचार करायचा. तुकोबरांना कैचित कसं पकडायचं याचा मनोमन विचार करायचा. आता रामेश्वर भट्टांच्या अंतःकरणातला अहंकार, रामेश्वर भट्ट झोपत होते. माणूस झोपतो पण अहंकार झोपू देत, आणि तोच अहंकार रामेश्वर भट्टांची झोप मात्र घेऊन गेला होता, निद्रा घेऊन गेला होता. म्हणून रामेश्वर भट्टाने एक दिवस खऱ्या अर्थानं धर्मसभा बोलवली. सगळे महात्मे बसलेले होते आणि रामेश्वर भट्ट उत्तर झाले तर खऱ्या अर्थानं देहूचा तुकोबा आता समाजाला अभंगाच्या रूपाने ज्ञानामृत देत आहे. अरे खऱ्या अर्थानं खालच्या जातीचा असूनही खऱ्या अर्थानं तो ज्ञानाची उधळण सामान्य जनांवर करत आहे आणि आपले वेडेही ते जाऊन ऐकत आणि बसत बोलत आहे. हे कुठेतरी थांबायला हवं, यामुळे धर्म बुडतोय. आणि मग मात्र रामेश्वर भट्टांनी सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं सह्या घेतल्या आणि त्या देहूच्या पाटलांना बोलावून घेतलं आणि पाटलांच्या हातामध्ये खलिता दिला. खलित्याचा महिना होता की ताबडतोब आता तुकोबरांना तुम्ही देहूतून बाहेर काढा. पाटील देहूत आले, तुकोबरांना बोलावणं धाडलं. तुकोबराय त्या ठिकाणी आले. पाटलांची नजर गेली. पाटलांनी पाहिलं तुकोबराय आलात. तुकोबरांनी मान हलवली, रामकृष्ण हरी केला
आणि पाटलांनी काहीच न बोलता तो खलिता तुकोबारायांच्या हातामध्ये दिला. तुकोबारांनी खलिता उघडला. आता तात्काळ खऱ्या अर्थानं देहूच्या तुकोबांनी गाव सोडावं हे शब्द ऐकले आणि खऱ्या अर्थानं जगाच्या ब्रह्मांडाच्या मालकाचा खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती व्यक्त करणारा कळस असणारे तुकोबारायांच्या डोळ्यात खळदिशी पाणी आलं. आता कोणा गावे जावे मनामध्ये विचारायला जावं कुठं, आणि आता जर कुठं जायचंय तर आता हेच विचारायला रामेश्वर टंकत जावं. म्हणून देहूच्या मातीतून एक एक पाऊल खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं आता वाघोलीकडे पडू लागलं. वाघोलीमध्ये पोचले. सकाळची प्रसन्न वेळ होती. मोगऱ्याचा सुगंध खऱ्या अर्थानं रातराणीच्या सुगंधानंतर दरवळून गेला होता आणि आता मोगऱ्याचा सुगंध जो काही परसबागेत पसरला होता त्या सुगंधांमध्ये तुकोबारायांच्या खऱ्या अर्थानं श्वासातला गंध अध्यात्माचा खऱ्या अर्थानं फुलोरा पिसवत होता. आणि एक एक पाऊल तर रामेश्वर भट्टांच्या खऱ्या घरामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं पडत होतं. आतमध्ये आले. स्नानादिविधी आटपून रामेश्वर भट्ट बाहेर आले होते. तुकोबारायांनी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टाची नजर गेली आणि विचारलं, तुकोबा आलात? आणि तुकोबारांनी विचारलं, हो, तुमचा खलिताच असा मिळाला, यावंच लागलं. आणि रामेश्वर भट्टांकडे पाहत तुकोबाराय उत्तरले, आता मी जावं स्वामी, माझ्याकडून काय गुन्हा घडला की तुम्ही मला देहू सोडायला जावं सोडायला सांगितलं, आता कुठं जावं? आणि त्याच वेळी रामेश्वर भट्टांचा एक जळजळीत कटाक्ष तुकोबारांवर पडला. तुकोबा, तुम्ही खालच्या जातीचे शूद्र आणि खऱ्या अर्थानं ज्ञानाचं फुलोरा तुम्ही जगासमोर त्याची उधळण करताय. अहो, खऱ्या अर्थानं यामुळे धर्माचा नाश होतोय. आता त्यामुळे तुम्हाला हा अधिकार नाही, तुम्ही देहूमध्ये वास्तव्य करावं. तुकोबारांनी हात जोडले, स्वामी, तुम्ही जर म्हणताय की खऱ्या अर्थानं या अध्यात्माची उधळण मी करतोय, मी करत नाही हो. तो जगाचा मालक माझ्याकडून करून घेतोय. माझं आहे ते काय? माझं काहीच नाही. पण त्याच वेळी रामेश्वर भट्टाच्या मनात अहंकार मात्र स्तब्ध बसत नव्हता. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, मला कोणतीही गोष्ट ऐकायची नाही. तुम्ही देहू सोडावी हा शेवटचा निर्णय झालेला आहे आणि तो मी घेतलेला नाही तर धर्मसभेने घेतलेला आहे. आणि तुकोबारांचे हात जोडलेले. आणि तुकोबारांनी विचारलं, पण करावं काय? अहो, देहू सोडून मी जावं कुठं? आणि त्याच वेळी रामेश्वर भट्टांनी एक वेळ पाहिलं आणि सांगितलं, तुकोबा, यावर एकच मार्ग आहे. तुम्हाला जर देहूत वास्तव्य करायचं असेल, तुम्ही जी प्राकृत रचना केली म्हणे अभंगांची, ही सगळी रचना उचला, तिला दगड बांधून कायमची पाण्यात बुडवा. एवढे शब्द ऐकले आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या मालकाच्या अभिव्यक्ती व्यक्त करणाऱ्या वारकरी संप्रदायाचा कळसणाऱ्या जगद्गुरु तुकोबारांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडला. कारण कोणताही शब्द जेव्हा वक्ता लिहितो ना, तो शब्द नसतो मायबाप. खऱ्या अर्थानं तो शब्द म्हणजे त्या लेखकाची खऱ्या अर्थानं लेकरू असतं. आणि अंतकरणातून उमटलेला देवाबद्दलचा भाव जर खऱ्या अर्थानं पाण्यात सोडायचा, तुकोबारांच्या अंतकरणाला किती चारे पडले असतील. पण त्याही परिस्थितीमध्ये डोळ्यातले अश्रू दाटवत तुकोबारांनी खऱ्या अर्थानं होकार दर्शवला आणि एक एक पाऊल पुन्हा वाघोलीच्या मातीतून आता देहूकडे पडू लागलं. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. खऱ्या अर्थानं या मातीची सगळ्यात मोठी शोकांतिका जर कोणती असेल ना, एखादी व्यक्ती आपल्या सोबत असली, आपल्या सोबत राहीत जरी असली तरी त्या व्यक्तीचं महात्म्य आपल्याला कळतं असं कधीच होत नाही. अहो, खऱ्या अर्थानं एखादी व्यक्ती आपल्या सोबत आहे पण तिचं महात्म्य आपल्याला कळेलच असं नाही. आज खऱ्या अर्थानं वारकरी समजा कळस भगवान विष्णूंचा अंश असणारे तुकोबाराय रामेश्वर भट्टांच्या पुढे होते. पण आज ते अलौकिक तेज पाहण्याची दिव्य दृष्टी अहंकाराच्या नेत्रासमोर रामेश्वर भट्टांच्या आता राहिलीच नव्हती. अहो, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. एका आईला जर आपला मुलगाचं मन कळालं असतं आणि एका आईला जर वास्तवात आपला मुलगा कळाला असता, म्हणजे कैकेयीला जर भरत कळाला असता, तर रामायण घडलंच नसतं. रामायण घडलंच नसतं तर दशरथानं प्राण सोडलेच नसते. दशरथानं प्राण सोडलेच नसते जर प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेच नसते. प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेच नसते. मंथरेचं कैकेयीनं ऐकलंच असतं. महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर खऱ्या रामायण घडण्याचं कारण जर सगळ्यात मोठं कोणतं असेल तर अलौकिकता आपल्याजवळ होती. ब्रह्मांडाचा मालक अयोध्येमध्ये होता, पण ते कळण्याची दिव्य दृष्टी खऱ्या अर्थानं ना पित्यात होती ना मात्यात होती. अहो, वालीला जर सुग्रीव कळाला असता आणि सुग्रीवाला जर वास्तवातला वाली कळाला असता तर दोघांच्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं सर्वनाश ओढवलाच नसता. ज्या खऱ्या अर्थानं दोन भावांचं अलौकिकता असं होतं, एक खऱ्या अर्थानं कधी पराजित झाला नव्हता आणि दुसरा कोणीही किती शक्तिशाली समोर येऊ द्या, त्याची शक्ती क्षणात अंतकरणात घेतल्याशिवाय राहत नव्हता. त्या जगात त्यांचा कोणी वध करू शकत नव्हतं. पण भावाला भाऊ कळाला नाही आणि वास्तवात दोघंही खऱ्या अर्थानं शेवटी पराजयाच्या छायेत गेले. अहो, आणखी पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर लक्ष्मण भैयाला खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र आपला भाऊ कळाला म्हणून जगातलं कोणतंही मंदिर प्रभू रामचंद्रांचं पहा. खऱ्या अर्थानं एक वेळ सीतामाता नसेल
पण लक्ष्मण भाई असल्याशिवाय प्रभू रामचंद्रांचं मंदिर पूर्ण होत नाही. आणि आता थोडंसं कलियुगात येतो, हे तर फार दूरचं आहे हो. आता या गुढीपाडव्याला ज्याची 5099 वर्ष पूर्ण होतील, या कलियुगामध्ये जर वास्तवात तुम्ही विचार करा, रक्ताच्या भावाला रक्ताचा भाऊ कळाला असता तर तंटामुक्तीमध्ये खऱ्या अर्थानं सकाळी 6 पासून प्रकरणं वाढलीच नसती आणि घराघराला भिंती आल्याच नसत्या. सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या पुण्यपावन तुकोबारायांच्या बीजेच्या निमित्तानं जर तुम्हाला वाटत असेल ना, आपल्या मंदिरामध्ये अंश रूपाने असणारे तुकोबारांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो महाराज. कारण खऱ्या अर्थानं आज रक्ताच्या भावांचं वितुष्ट येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 2 भावांमध्ये फुटभर जमिनीच्या बांधासाठी खऱ्या अर्थानं आयुष्याचं रणकंद आम्ही करत चाललोय. वास्तवात ते सत्य आहे. अहो, खऱ्या अर्थानं कोणतीही वेळ येऊ द्या, कितीही वाईट भाऊ असू द्या, पण वेळ आल्यानंतर कोरोनाचा काळ आजही आठवून पहा, डबा आणून देणारा तुमचा भाऊ होता. अरे, जवळच्यांनी हात बाजूला केले, घराचे दरवाजे लावले, पण दुरून का होईना विचारणारा तुमच्या रक्ताचा भाऊच होता. कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कम उभा राहतो तो म्हणजे भाऊ. पण याच रक्ताच्या भावांच्या नात्यामध्ये फुटभर बांध आले बाबा, आणि खऱ्या अर्थानं कुटुंब बेचिराग झाली. आज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते. पण खऱ्या वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. ते 2 भाऊ जर आई संध्याकाळी तुमच्या शेजारी झोपायला आले ना, आईच्या शेजारी झोपायला गेलं ना, तर आईचं तोंड माझ्याकडं का आईचं तोंड तुझ्याकडं, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते. पण 40गाव किंवा इकडं जळगाव पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या अवघ्या गुंठाभर बांधासाठी आयुष्यभर एकमेकांबरोबर कोर्टात भांडत असतील आणि एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील, तर अध्यात्म आम्हाला कळालं का याचा विचार मात्र करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय. पण या महाराष्ट्राची रम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकायचा विचार करत असाल, एवढ्या गोड रामकथा मी शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास हो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला, आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचा म्हणलं तरी सोन्याच्या बापाबरोबर वर्षभर भांडावं लागतंय, आणि कालपासून 92 गेल्यापासून तर अवघडच झालंय. पण त्या खऱ्या अर्थाने ज्याची लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला, सोन्याची लंका मातीमोल झाली. आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण आयुष्यभर लक्ष्मण भैयाने भरत भैयासारखा भाऊ पाठीशी होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव लक्षात घ्या महाराज. आता आपण रामायणातून आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं मुलांचं जीवन घडवलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी अख्खं आयुष्य बांध कोरण्यात आणि फुटभर बांधाच्या वादात घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या रक्ताच्या नात्यांच्या वादांमध्ये आणून आम्हीच आमच्या हातानं 3री पिढी सुद्धा उद्ध्वस्त करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका. पण या पुण्यपावन नामसप्ताच्या निमित्तानं आज तुम्हा सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा.
आणि आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर याच मातीत आम्हाला जायचं असेल तर कसला आणि कुठला अहंकार आमच्या अंतकरणात शिजतोय विचार मात्र करावा लागेल. आणि इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आज तुमचे मुलगा म्हणून तुमची माझी एक विनंती आहे महाराज. माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही ना महाराज, व्यासपीठावरून सांगतो, मरेपर्यंत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर कळकळीने डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. मागच्या पिढ्यांपासून या फुटबॉल बांधांचे वाद तुमच्यापर्यंत आले, कारण 20 वर्ष मागं गेलो तर याच गावातल्या प्रत्येक बांधाला 8-8 फुटांचे बांध होते आणि बांधावर मोठमोठी लिंबाची झाडं होती. पण बारमाही पाणी आणि जमीन 18 ते 20 लाखाच्या आसपास. आता बिग्याला म्हणजे 40 गुंठाला एकरी भाव गेला आणि तेच 8-8 फुटाचे बांध आता एका फुटावर येऊन ठेपले. आणि पाहता पाहता याच फुटभर बांधांच्या वादामध्ये तुमचंही निम्म आयुष्य तहसील कचेऱ्यांनी कोर्टात चाललंय. पण याच वादामध्ये तुम्ही आजच्या या युवा पिढीला ओढताय. आणि युवा हा शब्द जर उलटा वाचला तो होतो वायू. वायूसारखं तुपानं काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर तुम्ही योग्य मार्ग दिलात, ते वादळ उद्याची क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर मात्र आपल्याच घरात चुकीची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादात पडतात आणि भांडणामध्ये वादामध्ये एखादी केस अंगावर पडते, तेव्हा शिक्षणापासूनही कायमचे दूर जातात आणि खऱ्या अर्थानं नोकरीपासूनही दूर जातात. आणि अवघ्या फुटबॉल बांधासाठी आम्हीच आमच्या हातानं पुढची पिढी उद्ध्वस्त करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तहसील कचेरीत जा नाही तर कोर्टात जा. 5-5 वर्ष या फुटबॉल बांधांची केस चालते, त्यात 5-5, 6-6 लाख रुपये निघून जातात. आणि शेवटी आदेशाची जेव्हा वेळ येते तेव्हा जो कोणी खऱ्या अर्थानं गडगंज पाकिट देईल त्याच्या बाजूने निकाल देऊन न्याय व्यवस्था मोकळी होते. खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आम्ही भांडतोय कुणाशी? आमचा वाद कुणाशी आहे? अहो, ज्या भावाला 9वीला जाईपर्यंत तुम्ही दाताना अर्ध चॉकलेट तोडून दिल्याशिवाय चॉकलेट खाल्लं नाही, आज फक्त 1 पाभार 2 पाभार इकडं आलं. अरे 8वीला 10वीला जाईपर्यंत एक कंपास दोघांनी वापरली, एका पॅन्डीमध्ये दोघंही अर्थानं राहिले. आज फक्त 2 पाभारमध्ये आलंय आणि आम्ही रक्ताच्या नात्यांना कुऱ्हाड घेऊन खऱ्या अर्थानं भिंती घातल्या. जर तुम्हाला वाटत असेल ना आपल्या गावातील मंदिरात असणारे तुकोबारा आहे, तुमचं घर मंदिर भवन घरात यावे, तर काल्याच्या दिवसापर्यंत लोकांचं सोडून द्यावं. ही लोक तुम्हाला खऱ्या अर्थानं केसच्या 1ल्या तारखेला तुमच्या सोबत तहसील कार्यालयात येतील, पण 2ऱ्या तारखेला तुम्ही कोर्टात गेलात ना, याच गावातल्या चौकात बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील. या सगळ्यांना बाजूला ठेवा. 2 भाऊ एकत्र बसा. 2 पाभार इकडं होईल नाही तर 2 पाभार तिकडं होईल. काल्याच्या अगोदर तो वाद मिटवा आणि आपल्या घराचं गोकुळ करा. कारण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, जर काल्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या घरातला कायमचा वाद मिटवला तर गोकुळातून आलेला परमात्मा परत गोकुळात न जाता तुमचं घर गोकुळ झाल्यानं तुमच्या घरातच वास्तव्याला येईल. तेव्हा या प्रपंचातला वास्तव परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं यश आहे. आणि तोच तहसील कोर्टात जाणार तुमचे 5-5, 10-10 लाख रुपये उद्याच्या काळात तुमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या व्यवसायाला वापरात. माझं एक वाक्य लिहून ठेवा, जेव्हा आपल्या या सप्त्याचं शतक महोत्सव असेल ना, तेव्हा तुमच्या याच लेकरांनी जर तुम्ही आज बदल केलात तर त्याच बांधाच्या पलीकडे 2-2 एकर जमीन स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर उद्याच्या काळात विकत घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं भाऊ भावाला कळाला नाही म्हणून तर रामायण घडलं. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं भाऊ भावाला कळाला असता तर काय होतं आम्हाला खऱ्या अर्थानं महाभारत सांगतं महाराज. कारण तुम्ही खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रावरचं युद्ध पहा, भगवान परमात्मा सारथी आहेत, पण बलराम मात्र या युद्धात कुठं दिसत नाही. दादा तुझी भूमिका मला कदाचित पटत नसेल, पण तुझ्या विरोधात मी जाणार नाही. हे 2च शब्द जरी इथं बसलेल्या प्रत्येकानं अंतकाळात रुजवले, घराघरांमध्ये वादच राहणार नाही. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. आता खऱ्या अर्थानं तेवढा भाऊ भावाला कळाला तर आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. अहो भावा भावाचं सोडून द्या, पण आईला मुलगा कळाला असता तरी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला नवस करायची गरज पडली. कारण जेव्हा बालकृष्णांच्या खोड्या सुरू झाल्या आणि या खोड्या यशोदा मातेने पाहिल्या आणि यशोदा मातेने डोक्याला हात लावलं आणि डोक्याला हात लावलं तेव्हा प्रौढ गोपिकांनी सांगितलं, यशोदे काळजी करू नको, तुझा काना एवढ्या खोड्या करतो ना, मग त्याला उपाय काहीतरी असेल. आणि यशोदा मातेने विचारलं काय उत्तर?
काय मिळेल मार्ग. आणि सगळ्या गोपिकांनी सांगितलं काहीच करू नको, तू फक्त चतुर्थीचा बाप्पांचं व्रत कर. आणि यशोदा मातेने एवढं ऐकलं. आणि आता कान्हाच्या खोड्या, जगाच्या मालकाच्या खोड्या रोखण्यासाठी यशोदा मातेनं गणपती बाप्पाचं व्रत सुरू केलं. आता व्रत सुरू झालं आणि कान्होजींना बातमी कळाली की बाप्पांचं वध आपल्या आईनं सुरू केलंय. आणि आता खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला महात्म्य प्राप्त व्हावं म्हणून कान्हाजींनी असा निर्णय घेतला की आता इथून पुढं व्रत पूर्ण होईपर्यंत खोड्या करायच्या. मोठ्या लोकांना अशी सवय असते, सोबतच्या माणसाचं महात्म्य वाढावा म्हणून कधी कधी 2 पावलं पुढे येतात. आणि आजच्या काळात कलियुगाची रीत आहे, आपलं महात्म्य इतरांमध्ये वाढावं म्हणून 2 पावलं आणखी दुसऱ्याच्या मुडक्यावर पाय देऊन पुढे जातो. चरित्र फक्त चरित्र नसतं, तुमचं माझं चारित्र्य घडवण्याचं द्योतक असतं. आणि मग खऱ्या अर्थ 1 मास खोडी नाही केली आणि प्रचिती आली. आता यशोदा मातेला प्रचिती आली की बाप्पाचं व्रत केलं. आणि आता आपल्या कानोबात फरक पडला. मग आता व्रत सोडायचं करायचं काय. मग आता गणपती बाप्पाचं पोट पाहिलं आणि यशोदा मातेला कळून चुकलं मोठ्या पोटाचा बाबा आहे. आता मोठ्या खिशांचे बाबा आलेत. त्या काळात मोठ्या पोटाचा बाप्पा होता बाप्पा. आता मोठ्या मोठ्या खिशाचे महाराज आलेत, मोठ्या मोठ्या गाड्यांचे महाराज आलेत. आता हे मी म्हणत नाही, ज्ञानोबारांनी सांगून ठेवले पुढचा काळ कसा येणार आहे, मी सांगायची गरज नाही. आणि मग मात्र यशोदा मातेनं त्या ठिकाणी 1000 लाडू केले आणि 1000 मोदक. आता गणपती बाप्पाचा थाट, आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. मग नैवेद्य दाखवायचा म्हणून ताट सजलं आणि यशोदा मातेनं कानाला हाक मारली, कान्हा. आता कान्हा तिकडं गुंगच होते, वाटच पाहत होते, नाकापर्यंत वास आलाय, पोटात कधी जायचं. आणि यशोदा मातेनं आवाज दिला तसं कान्होजी पळत पळत आले. आणि यशोदा मातेनं पाहिलं, कान्हा काय गाई, आपल्याला जायचं बरं. कुठं गाई, अरे बाप्पाचं व्रत सोडायचं ना चतुर्थीचं. आणि कान्हाजी निघाले. आता 1 पाऊल पडत 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 कान्हाजी पुढं आले. आणि जसं खऱ्या अर्थानं परात समोर ठेवली, आधीच नाकापर्यंत वास गेलता. आता कान्होजी राजांना काही दम पडत नव्हता. आणि तेवढ्यात यशोदा मातेला कळलं की आता खऱ्या अर्थानं गुलाल आणायचा, अष्टगंध आणायचा. आणि गणगोळी आणायला यशोदा मातेने सांगितलं, कान्हा इथं लक्ष ठेव बरं, मी खऱ्या अर्थानं अष्टगंध घेऊन आले, इथं लक्ष ठेव. लाडू आहेत, मोदक आहेत आणि बाहेर मांजरं असतील. एखादं मांजर जर आलं तर नैवेद्याला हात लावेल. पण त्या अगोदर कान्हाजी म्हणले, आई मला दे ना. अरे बाळा, बाप्पाला नैवेद्य दिल्याशिवाय घरातल्या लेकरांना सुद्धा खायचं नाही, तू फक्त लक्ष ठेव. एखादा मांजर आली तर मात्र ती नैवेद्य गोष्टा करेल. कान्होजी आतल्या आत हसायला लागले. आई तुला कुणी सांगावं, एवढा मोठा बोका इथं आणि कुठून मांजर यायची. खऱ्या अर्थात आता मांजर कुठून यायची हा विचार कान्होजींच्या मनामध्ये. यशोदा माता आत गेल्या आणि आता कान्होजींनी मांडी मारली. गणपती बाप्पा बोला कान्होबा, आता खऱ्या अर्थानं नैवेद्य तुमच्या समोर आहे, दिसतोय आम्हाला. आमच्या आईनं व्रत केलं, आम्ही सांगितलंच नव्हतं, पण दिसतंय ते तुम्ही खाताय का मी खाऊ. गणपती बाप्पाने 1 वेळ कान्होजींकडे पाहिलं. म्हणजे हा उद्योग करायला मी काय तुमच्या आईला सांगितलं. तुम्ही महिनाभर माझा मान ठुला, हेच मोठं झालंय. आता हे काय खायचे ते तुम्हीच खाऊन घ्या. आणि जशी नजर पडली कान्होजींच्या पोटात लाडू मोदक पॅक. आता मात्र तेवढ्यात यशोदा माता आल्या आणि यशोदा मातेनं पाहिलं ताटात काहीच नाही. यशोदा मातेने विचारलं, कान्हा अरे लाडू मोदक गेले कुठं. आता कान्होजीनं असं रडवलेला चेहरा केला. म्हणले, आई तुला काय सांगावं, इतके मोठमोठे मूषक आले, उंदीर. त्यात एक मोठ्या पोटाचा उंदीर होता, एवढा मोठा. आणि त्या मोठ्या पोटाच्या उंदरावर मोठ्या पोटाचा बाबा बसला होता. तयामध्ये मूषक होता थोर, वरी विनायक बैसलाजी. आता खऱ्या अर्थानं त्यात एक मोठा मूषक होता आणि त्यावर गणपती बाप्पा मोठ्या पोटाचा बाबा बसला होता. एक एक करून सगळे लाडू सगळे मोदक खाल्ले. यशोदा माता म्हणली, कान्हा अरे हाक तरी मारायची मला, ज्याचं व्रत केलं तो इथं आला आणि मला भेट नाही. आणि कान्होजी उत्तरले, आई तुला हाक मारणारच होतो,
पण मोठमोठे मूषक उंदीर बघून माझी बुबडी वळाली. त्यामुळे तुला काय हाक मारली? यशोदा माता म्हणली ठीक आहे बाबा, आता ठीक, गणपती बाप्पा आले, खाऊन गेले, पण तुझ्या समोर खाल्लं, माझ्या हातून काहीतरी नैवेद्य, मग काय करावं? गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी घेऊन येते, तू इथं बसून राहा. आणि जशा यशोदा माता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणायला गेले, कानोबा लागले असे करायला. आता एवढं मटेरियल आत गेलंय. बरं ते काय असं मोजून ठेवलंय काय? नुसतं आतमध्ये पडलेलं, ते आतल्यात लागलं खेळायला. बरं आतल्यात खेळायला लागलं, ते माणसाला बस सुद्धा देत. मग आता 1000 मोदक आणि 1000 लाडू. हळूच कान्होजीने पाहिलं गणपती बाप्पा. आता आतल्या लाडवांची मोदकांची मारामारी सुरू झाली. आतल्या आत कुरुक्षेत्र पेटायच्या आत तुम्ही सरळ करून घेता का नाही? गणपती बाबा म्हणजे आता दुसरा पर्याय नाही, तेवढं सरळ करा. आणि कान्होजींनी गणपती बाप्पाला घेतलं, टाकला. आता गणपती बाप्पा आतमध्ये सगळा सेटअप बसवला, पण तेवढ्यात यशोदा माता आल्या. यशोदा माता म्हणल्या ज्याच्यासाठी नैवेद्य आणला तो कुठे? मग अशी नैवेद्य गायब, आता ज्याच्यासाठी व्रत तो देवच गायब. आणि काना मोठमोठ्याने हसायला लागले. का? देवसीच पुसे देव काय झाला, हसू आले तया हरे, हसू आले तया बोलयाचे. देवसीच पुसे देव काय झाला, हसू आले तया, हसू आले तया. टाळ्या होऊन जाऊ देत महाराज. देवयासी पुसे देव काय झाला. आता देवाला हसू आवरेना का आईलाच कळलं नाही आपल्या घरी कोण आहे. म्हणजे तर आईला देव ओळखता आला नाही, मुलगा ओळखता आला नाही, ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवनात संत काय ओळखता येतील? मग संतांमध्ये सामान्य जीवातला फरक तो काय? फरक काहीच नाही महाराज. ते तुमच्या माझ्यासारखेच असतात. इथंच तुमच्या माझ्यामध्ये बसलेलेही आहेत. ते तुमच्या माझ्यासारखेच कपडे घालतात, तुमच्या माझ्यासारखंच जेवण करतात. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नोहे नोहे पैगा. पाषाण म्हणून लिंगा, पाषाण म्हणून लिंगा, पाषाण म्हणून लिंगा, पाषाण म्हणून आज स्वर्गाला सुट्टी मला वाटतं. सगळे गंधर्व इकडं आलेत. आणि हे वैभवी महाराज, कारण एक वाक्य सांगतो. आता आल्याबरोबर बाबांनी मला सांगितलं, महाराज गावात आमच्या 300 कीर्तन आणि सप्ते मुख्य 5, बरोबर ना? आता आणि पुण्यस्मरण इतर कीर्तनं तर वेगळी. महाराजाला खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो, आता अभंग घ्यायचा का या गावात? कारण आमच्यासारख्या लेकरांनी म्हणजे आता खऱ्या अर्थानं चारीच्या पाटानं समुद्राकडे यावं अशी गंमत झाली. आता ज्ञानाचा समुद्र समोर आहे. माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं? पण तुडक्या मोडक्या भाषेत बोलताना समजून घ्या आणि लक्षात घ्या महाराज. आता एवढे सप्ताह आणि एवढी कीर्तनं होतात, पण ही सगळी मंडळी एक फोन केला की हजर. कारण या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर नितांत प्रेम. मग यांनी कोणतंही प्रमाण घेतलं तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम तुमचं माझं एका खऱ्या अर्थानं 40 गावकरांचं आहे.
म्हणून आजच नाही, आजपासून आपल्या या सप्ताहाला आणि प्रत्येक सप्ताहाला एक सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या मंडळीसाठी जोरदार कडावून ठेवल्या झाल्याच पाहिजेत. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेला तर याच प्रमाणाचा अनुषंग आपण फार सुंदर घेऊयात. लक्षात घ्या महाराज, संत आणि माणूस यामध्ये फरक काय? सक्ती आणि आसक्ती. एका वाक्यात खऱ्या अर्थानं अर्थ घेऊयात. आता सक्ती आणि आसक्तीमध्ये फरक काय? तर तुमच्या माझ्यासारखेच आहे, तुमच्या माझ्यातच राहतात, तुमच्या माझ्यासारखंच खऱ्या अर्थानं बोलतात, पण मात्र क्षणात आसक्तीचाही निर्णय घेऊ शकतात आणि क्षणात विरक्तीही पत्करू शकतात. भाव दोन्ही ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि स्थिती इथं असताना ही विदेही आहे, ते स्वरूप म्हणजे संत आहे विठ्ठल. आणखी सोपं करून आता दृष्टांत देऊन सांगतो वास्तवातलं सत्यचरित्र. केंदूरचे कान्हो पाठक आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत महाराज. आणि केंदूरचे कान्हो पाठक म्हणजे खऱ्या अर्थानं वेद, शास्त्र आणि पुराण एकत्र करावं आणि ते एकत्र करून त्याचा गुलकंद बनवावा आणि तो गुलकंद ज्यानं प्राशन करावा आणि त्या ज्ञानाचा सागर ज्यांच्या मुखातून अमृतमय रूपानं वाहावा, असं आदर्श ज्ञानसंपन्नतेचं व्यक्तिमत्व संत स्वरूप आणि संत रूप नव्हे संत म्हणजे केंदूरचे कान्हो पाठक. आणि कान्हो पाठकांना भेटायला एक दिवस त्यांची कीर्ती ब्रह्मांडामध्ये पसरली आणि म्हणून काशीच्या एका महात्म्यानं ठरवलं आपण केंदूरला जाऊन कान्हो पाठकांची भेट घ्यावी. आता खऱ्या अर्थानं त्यांची पावलं पडू लागली. सकाळची वेळ होती, 8चा सुमार होता आणि काशीचे खऱ्या अर्थानं महात्मे केंदूर गावात पोहोचले. एक घर होतं, घराच्या बाहेर पोरं खेळत होती आणि मध्ये एक बाबा बसलेला होता. या काशीच्या महात्म्यानं पाहिलं आणि सांगितलं, बाबा अहो मी काशीवरून आलोय. आणि त्या बाबांनी सांगितलं रामकृष्ण हरी. काशीच्या बाबानं रामकृष्ण हरी केला आणि त्याच वेळी विचारलं, ते तुमच्या गावातले थोर ज्ञानी महात्मे आहेत, ज्यांचं नाव ऐकलंय फार, कान्हो पाठक नाव त्यांचं, आणि कान्हो पाठक महात्म्याला भेटायला इथं आलोय, कुठं राहतात? आणि बाबांना आपल्या मांडीवरचं लेकरू बाजूला केलं, म्हणले बघा मीच कान्हो पाठक. काशीचा महात्मा चकित झाला, तुम्ही कसे असाल कान्हो पाठक? अरे खऱ्या अर्थानं एवढे ज्ञानी तुम्ही, मला वाटलं सकाळी सकाळी उठून तुम्ही खऱ्या अर्थानं शास्त्राचं अध्ययन करत असाल, तुम्ही पोरं खेळवताय, कसले साधू? म्हणले असं का? म्हणजे मुलं म्हणून मी साधू नाही का? बरं ठीक आहे, मग मुलं नसतील तर मी साधू दिसेल का? ते म्हणले असं काय बोलताय? मग तुम्ही म्हणताय मुलं खेळवत बसलोय, मुलं नसतील तर मी साधू का? आणि त्या क्षणाला कान्हो पाटकाने आपली सगळी लेकरं घेतली विहिरीत येऊन सोडली. सगळी लेकरं विहिरीत गेली आणि मग कान्हो पाटकाने पाहिलं, महात्म्याला विचारलं आता झालो ना साधू? आणि महात्मा उत्तरला, अरे कसला साधू? स्वतःच्या मुलांना विहिरीत टाकतोय, लोकांच्या मुलांच्या तर नरडीवर पाय देशील तू, कसला साधू? बरं म्हणले नाही का साधू? नसू द्या साधू, पण तुम्ही सकाळी सकाळी आलात, एवढ्या दुरून आलात आणि आलेल्या अतिथीला अन्नपूर्णेचा आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देऊ नये, हा वारकरी संप्रदायाने हिंदू धर्मशास्त्राचा नियम आहे. मग तुम्ही आता भोजन करावं. काशीच्या महात्म्यानं पाहिला, वेडा झालास की काय? अरे तुझी पोरं तू विहिरीत टाकली, सुतक पडलं तुला, मी काशीचा ब्राह्मण, सुतकाचं खात नाही, माहित नाही तुला? आता असं गोंधळ झाला का? आता सुतक असल्यामुळे तुम्ही खाणार नाहीत का? बरं ती विहिरीत पडलेली पोरं जिवंत करून आणली तर मग काही सुतक नाही, मग जेवाल का? आता काशीचा खऱ्या अर्थानं महात्मा पाहतच राहिला. आता यानं पोरं विहिरीत टाकली, आता म्हणतो काढून आणू, आणि पुन्हा त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिला. आणि कान्हो पाठक उत्तरले, मग चालेल ना, सुतक एकदाच फिटूनच टाकतो, या रे पोरांनो बाहेर. आणि एवढे शब्द ऐकले आणि विहिरीतून पटापट पोरं पळत आली आणि खेळाया जशी समोर लागली. काशीच्या महात्म्यानं क्षणामध्ये खऱ्या अर्थानं कान्हो पाठकांचे पाय धरले. अहो आता इथं एकच विचार करा, संत रूपाची मर्मभेदता कशी असते. क्षणामध्ये आपली मुलं उचलून विहिरीत टाकण्याची प्रपंचातली विरक्ती ज्यांच्यामध्ये आहे, खऱ्या अर्थानं आहे, आणि क्षणामध्ये विहिरीत पडलेली मुलं क्षणात जिवंत समोर आणायची दैव शक्ती ज्यांच्या अंतकरणात सामावलेली आहे, तेच संत आहेत. विठ्ठल
संतरूप समोर आहे हे काशीच्या महात्म्याला कळालं नाही. एकदा फक्त फुकटची बस होती म्हणून काशीला जाऊन आपण आलो, आपल्याला कळेल का? लक्षात घ्या महाराज. तसंच रामेश्वर भट्टांच्या समोर ब्रह्मांडाचा मालक आणि वारकरी संप्रदाय कळस तुकोबराय आहेत, पण रामेश्वर भट्टांना मात्र कळत नव्हतं. रामेश्वर भट्टांचे शब्द शिशासारखे कानात गेले आणि तुकोबराय खऱ्या अर्थानं पुन्हा माघारी आले. अंतःकरण जड झालेलं, डोळ्यातून खळखळा अश्रू ओघळत होते. असणारी जगाच्या मालकाची जमापुंजी. आज आपल्या पतपेढीत किती पैसे, बँकेत किती पैसे, यावर श्रीमंती ठरते. आणि खऱ्या अर्थानं संतांची श्रीमंती जर कशात मोजायची असेल, त्यांनी श्रीमंती मोजली ती भक्तिरसात मोजली महाराज. त्या भक्तिरसाचं महात्म्य ज्या ग्रंथामध्ये आहेत, तर खऱ्या अर्थानं अभंगाचा गाथा बुडवायचा. तुकोबारांनी खऱ्या एक मोठं घोंगडी घेतली, एक मोठा कपडा घेतला, त्यामध्ये सगळी प्राकृत रचना बांधली आणि इंद्रायणीच्या काठावर आले. आज इंद्रायणी सुद्धा शहारली होती. जगाच्या खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या नायकानं जगाच्या कल्याणासाठी लिहिलेला, या जगाच्या पाठीवरती अध्यात्माच्या शास्त्रातला परिस्पर्श लाभलेला, ज्या खऱ्या अर्थानं मातीला अध्यात्माचा वसा आणि वारसा, उद्याच्या जीवाला खऱ्या अर्थानं जीवनमुक्त करणारा, उद्याच्या काळातला येणारा प्रत्येक ब्रह्मांडातल्या जीवाच्या जन्माला मोक्ष स्वरूपाचा गुलकंद देणारा, जगाच्या ब्रह्मांडाचा अध्यात्माचा वसा वारसा फुलोरा असणारा गाथा अभंगाच्या रूपानं जगाला अर्पण करण्यासाठी खऱ्या अर्थानं तुकोबारांच्या मुखातून आला. तोच गाथा आता इंद्राणी आपल्या पोटात घेणार होती. इंद्राणीचे डोळे सुद्धा शहारले होते, जणू काही वाहणार पाणी. आज पाणी नव्हतं, जल नव्हतं, ते माझ्या इंद्राणीच्या डोळ्यातले अश्रू होते. आणि पाहता पाहता मोठा धोंडा घेतला, प्राकृत रचनेला गुंढाळला गेला आणि तुकोबारा एका खडकाच्या जवळ आले आणि जगाच्या मालकाची, जगाची जमापुंजी, अध्यात्म सागराचा वसा अलगद इंद्रायणीत ओढला. तुकोबाराय मात्र टाहू करू लागले. अरे आजूबाजूच्यांनी पाहिलं, त्यांची हळहळ झाली. काही आसुरी शक्तींना मात्र आनंद झाला. ते मोठमोठ्या हसत होते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अन्न पाण्याविना 13 दिवस म्हणजे तुकोबराय खऱ्या अर्थानं आर्त टाहो करत राहिले. पण खऱ्या अर्थानं अंतकरणातला भाव असा होता, अरे जशा काही पाण्यातला ह्या तरुण वळ याव्यात, त्याप्रमाणे जगाच्या मालकानं 13 दिवस अन्न पाण्याविना खऱ्या अर्थानं आपल्या हाताने इंद्राणीच्या गर्भातून त्या झेलून धरल्या.
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टाच्या अंतकरणातल्या अहंकारानं इंद्राणीच्या डोहामध्ये वह्या खऱ्या अर्थानं बुडवण्यासाठी धाडल्या, पण तुकोबराच्या भक्तीच्या नामसागराच्या नम्रतेच्या कळसानं मात्र परमेश्वराला इंद्राणीच्या गाभाऱ्यात उतरून खऱ्या अर्थानं त्या खऱ्या आपल्या हातांमध्ये राखून ठेवायला लागल्या. लक्षात घ्या महाराज, पण पाहायला गेलं तर एक वेळ भगवान परमात्मा हा स्वतःचा अपमान सहन करू शकतो. प्रत्येक पदपद पावलावरती रावणानं भगवान परमात्म्याचा अपमान केला, पदपद पावलावरती कुंभकर्णानं क्षणाला अपमान केला. आणि पाहिला जर गेलं तर हे प्रल्हादानं आपल्या अंतकरणात त्या भक्तीच्या रसाला जिवंत केलं, पण ज्याच्या पोटी खऱ्या अर्थानं जन्माला आला म्हणून हिरण्यकश्यपूला सुद्धा मोक्ष रूप दिलं. एक वेळ भगवान परमात्मा स्वतःचा अपमान सहन करू शकतो, पण विष्णू भक्ताचा अपमान मात्र भगवान परमात्मा सहन करू शकत नाही. विष्णू भक्ताची सगळ्यात मोठी ताकद आहे. आता मात्र जगाच्या मालकाचा अपमान जगाचा मालक सहन करू शकतो, पण माझ्या तुकोबारायांचा अपमान विष्णू भक्ताचा अपमान परमात्म्याला सहन झाला नाही. आणि आता इथंच ज्ञानाचा अहंकार चिटकलेल्या रामेश्वर भट्टाची दुर्गती सुरू झाली. कारण रामेश्वर भट्टांची सगळ्यात जास्त श्रद्धा ही पुण्यातील नागनाथांच्या चरणावर होती. आणि नागनाथांच्या दर्शनासाठी आता रामेश्वर भट्ट निघाल पुण्यात आले, पण तिथंच खऱ्या अर्थानं जात असताना एक बगीचा दिसला आणि बाजूला एक फकीर त्या ठिकाणी साधना करत होता, ज्याचं नाव होतं अनगडशहा फकीर. अनगडशहा फकीराची त्या ठिकाणी सिद्धी सुरू होती. आणि त्याच वेळी रामेश्वर भट्टांची नजर त्या बगीच्यावर गेली. आत पावलं पडली, एक निर्मळ तळं होतं. त्या शुद्ध पाण्याच्या प्रवाहामध्ये पाहिलं आणि इथं स्नानादी विधी उरपून घ्यावे ही भावना रामेश्वर भट्टाच्या मनात निर्माण झाली. आणि रामेश्वर भट्ट त्या पाण्यामध्ये उतरला, स्नान सुरू झालं. खऱ्या अर्थानं तो आवाज ऐकला आणि अनगडशहा फकीराला कळून चुकलं, हे माझं सिद्ध क्षेत्र आहे, माझ्या सिद्धी करण्याची ही जागा आहे. आणि या ठिकाणी कोणी येऊन त्या जलामध्ये स्नान करतोय. जर कोणी स्नान करत असेल तर तो आता पाण्याविना खऱ्या अर्थानं तडफडेल. जर जो वेळेस पाण्यातून बाहेर आला आणि शरीरापासून जल विलग झालं त्याच्या अंगाची लाही लाही होईल. आता सिद्ध पुरुषाचा शाप आहे महाराज, तो वाया कसा जाईल. इकडं स्नानादी विधी रामेश्वर भट्टाचे आटोपले आणि रामेश्वर भट्ट बाहेर निघाला. पण जसा बाहेर निघाला अंगाची लाही लाही सुरू झाली, पुन्हा धावत आतमध्ये आला. आणि त्याच रामेश्वर भट्टांसोबत 2 शिष्य होते. त्यांनी ओळखलं की खऱ्या अर्थानं सिद्ध क्षेत्र आहे, सिद्ध पुरुषाचं क्षेत्र आहे. नक्की त्या महात्म्यानं शाप दिला. आपल्या गुरुला सांगितलं की आता खऱ्या अर्थानं गुरुदेव भूदेव तुम्ही आता या सिद्ध क्षेत्रामध्ये आहात, कदाचित त्या सिद्ध पुरुषांना हा शाप दिलेला असेल, तुम्ही त्यांचे जाऊन चरण पकडा. पण रामेश्वर भट्टाच्या ज्ञानाचा जातीचा अहंकार इथं आडवा आला आणि रामेश्वर भट्ट उत्तरला, तो फकीर कनिष्ठ जातीचा आणि मी श्रेष्ठतम जातीचा आणि मी त्याचे पाय धरावे कदापि नव्हे. 2 दिवस एवढ्या अहंकारात रामेश्वर भट्टाच्या अंगाची लाही झाली. पण तरीही खऱ्या अर्थानं जात आणि तरीही अहंकार सुटला नाही. आणि सध्या 2 वर्ष महाराष्ट्राचं ओंगळवानं चित्र पाहिलं तर याच 2 गोष्टींमुळं महाराष्ट्र होळपळतोय. देवानं निर्माण करताना सगळ्यांना सारखं निर्माण केलंय. चालायचं असेल तर जातीच्या मार्गावर नाही, धर्माच्या मार्गावर चला. परमात्मा कुशीत घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि त्याच वेळात रामेश्वर भट्टानं असा निर्णय घेतला की अनगडशहा फकीरांच्या चरणावर जायचं नाही. इथं जात आणि श्रेष्ठत्वाचा ज्ञानाचा अहंकार आडवा आला. मग आता 2 शिष्यांनी 2 झारी घेतल्या. झारी माहिती आहेत ना. आणि खऱ्या अर्थानं आता अंगावर ओला कपडा टाकला आणि रामेश्वर भट्टाच्या अंगावर झारीतून पाण्याची धार आणि रामेश्वर भट्टाची पाऊल आता आळंदीच्या मातीकडे आली. अजान वृक्षाला गळ लागलेले 4-5 दिवस निघून गेले. त्या खाली ओलाचिंब झालेला हा रामेश्वर भट्ट मात्र वाट पाहत होता. परमात्म्याच्या नामानं आर्त टाहो फोडत होता. जगाच्या ब्रह्मांडाच्या ज्ञान संपन्नतेच्या ज्ञान कळस असणाऱ्या ज्ञानोबरांच्या नावानं खऱ्या अर्थानं टाहो फोडत होता. दिवस काही निघून गेले आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं हाता मात्र रामेश्वर भट्टानं टाहो फोडला. आराधिला श्री ज्ञानेश्वर खऱ्या अर्थानं त्याने आराधना ज्ञानोबरांची सुरू केली. आणि त्याच वेळी एका रात्री ज्ञानोबरांचा दृष्टांत रामेश्वर भट्टांना झाला.
आणि रामेश्वर भट्ट झाला रामेश्वर भट्ट. अंगाची लाही लाही होते. कारण तसंच आहे. कारण विष्णू भक्ताचा वारकरी संप्रदायाचा कळस, अरे ब्रह्मांडाच्या पाठीवर अध्यात्माचा वसा वारसा, खेड्यापाड्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत नेणारा तुकोबरायांचा अपमान तुझ्याकडून झाला. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुझ्या ज्ञानाला ग्रहण लागलं आणि तुझ्या अंगाची लाही होतीये. ही तुझ्या अंगाची लाही नाही, तुझ्यातल्या असणाऱ्या अहंकाराचं दहन आहे. आता तरी दहन होऊ दे आणि या ब्रह्मांडाच्या मालकाला विष्णू भक्ताच्या चरणावर जा. आता मात्र ज्ञानोबरायांचा दृष्टांत ऐकला आणि रामेश्वर भट्टाला कळून चुकलं की खऱ्या अर्थानं आपल्या हातून फार मोठा जघन्य अपराध झाला आहे. साक्षात इतर कुणाची नाही, विष्णू भक्त खऱ्या अर्थानं तुकोबरायांचा विष्णू अंश असताना तुकोबरायांचा अपमान आपल्याकडून झाला आहे. पण आपण जर आताच तुकोबरायांच्या भेटीला माफी मागायला निघालो तर खऱ्या अर्थानं तुकोबराय रागावले तर आणखी क्रोधाग्नी पेटे. आणि म्हणूनच त्या रामेश्वर भट्टनं आपल्या दोन्ही शिष्यांना जवळ घेतलं आणि तुकोबरायांसाठी पत्र लिहायला सुरुवात केली. खलिता पूर्ण झाला. दोन्ही शिष्यांकडे दिला आणि सांगितलं देहूला जा, माझे तुकोबा तिथं असतील. शब्द बघा किती बदलले. म्हणून खऱ्या अर्थानं गुरु का करावा. रामेश्वर भट्टांच्या अंतकडात अहंकार होता, पण ज्ञानोबरायांचा दृष्टांत झाला. अहंकाराची माती झाली, ही तुमची माती. आणि त्या क्षणाला खऱ्या अर्थानं पाहायला गेले दोन्ही शिष्य आले. तुकोबरायांच्या हातामध्ये खलिता दिला. तुकोबरायांनी पत्र वाचलं आणि मग पत्र वाचल्याबरोबर तुकोबरायांच्या मुखातले शब्द अभंगाच्या रूपानं प्रकट झाले. तुकोबराय खऱ्या अर्थानं ज्या शब्दांमधून मंत्राग्नीतून खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टाला साथ घालतात. तुकोबरायांचे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रही न खाती सर्पतया. आणि याच अभंगातलं तिसरं चरणे शीतल होतील अग्नी ज्वाळा. एवढे शब्द इकडं तुकोबरायांच्या मुखातून आले आणि क्षणार्धामध्ये तिकडं खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टाच्या अंगावरची लाही उतरली आणि रामेश्वर भट्टानं डोळे झाकले आणि कळून चुकलं. अरे खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीमध्ये गाथ्याचा प्राकृत रचना असणार, अभंगाची प्राकृत रचना लाह्यांसारखी तरुण आली असा पुरुषार्थ ज्याच्या ठाई आहे. अरे जगाच्या मालकाचं वेद शास्त्र मंत्र जिथं कामीच आले नाहीत, वेदांचाही गर्भार्थ सांगितला, शास्त्राचाही गर्भार्थ पाहिला, मंत्रांचीही साधना झाली तरी अंगाची लाही गेली नाही. पण तुकोबरायांच्या मुखातला शब्द पुढे निघाला आणि क्षणात त्या अंगाची लाही गेली. तुकोबराय म्हणजे दुसरे कोणी नाही, साक्षात विष्णूचाच अंश आहे. ही प्रचिती रामेश्वर भट्टाला अभंगाच्या चतुर्थ चरणात. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, नाही तुझा. धन्य तुको पाच विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तो धन्य तो एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्या महाराज. खऱ्या अर्थानं ज्या शब्दापासून आपण निघालो होतो, शत्रूनं कौतुक करावं. रामेश्वर भट्टांना ही प्रचिती आली आणि या प्रचितीमधून कळालं तुकोबरा इतर कोणीच नाहीत, साक्षात भगवान विष्णूंचा अंश आहे. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, चार वेद 6 शास्त्र पुराण शास्त्राचा अभ्यास अलौकिक केलेले रामेश्वर भट्ट ते स्वतः म्हणतात वेदांचा अभ्यास केला, पण या अग्निज्वाळा गेल्या
पुराण शास्त्राचं पारायण केलं, पण या अग्निज्वाळा गेल्या नाहीत. मंत्राचं उच्चारण झालं, पण या अग्निज्वाळा गेल्या फक्त अभंगाचे बोल तुकोबारायांच्या मुखातून इथपर्यंत पोचले आणि क्षणात खऱ्या अर्थानं या अग्निज्वाळा शीतल. मग विचार करावं, जर फक्त तुकोबारायांच्या मुखातले अभंगाचे बोल खऱ्या अर्थानं निघाले तर लाही होणाऱ्या अनगडशा फकीराच्या शापातून रामेश्वर भट्ट खऱ्या अर्थानं मुक्त झाले. तेच अभंग कागड्याच्या रूपानं आमच्यापर्यंत आले, तेच अभंग खऱ्या अर्थानं गाथ्याच्या रूपानं आमच्यापर्यंत आले, नामसंकीर्तनाच्या रूपानं आमच्यापर्यंत पोचले. मग उठल्याबरोबर एक अभंग रोज आमच्या मुखातून आला तर आमच्या मुखातून आमच्या देहाला आणि आमच्या घराला साक्षात काय मिळेल याचा विचार जर या निमित्तानं करू शकलो, वास्तवात तुकोबारायांची बीज दुसरी कोणती नाही, ती आजच साजरी होईल. विठ्ठल 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 लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं पाण्यामध्ये सोडलेल्या आणि तेही मोठा दगड बांधून सोडलेले अभंगाची प्राकृत रचना लाह्यांसारखी तरुण आली. हा तुकोबारायांचा पुरुषार्थ. मृत्यूलोकातील जीवासाठी खऱ्या अर्थानं पुरुषार्थ फार महत्वाचा आहे. योग्य वयात मला सांगा, तुम्ही कितीही हुशार असाल पण योग्य वयात जर तुम्ही खऱ्या अर्थानं सेटल नसाल तर मुलगी पाहताना अडचण आल्याशिवाय राहत. उतार वयामध्ये जर तुमच्या नावावर 7-12 नसेल तर पोरं सरळ चालतील की नाही भरोसा. आता आपल्याकडे पैशात पुरुषार्थ मोजला जातो, पण जिथं ज्ञानाच्या कवचकुंडलांमध्ये खऱ्या अर्थानं जो पुरुषार्थ दडलेला आहे, अहो जगाच्या मालकानं जगाचं काम सोडून तुकोबारायांची फक्त प्राकृत रचना हातामध्ये घेऊन अन्न पाण्याविना बसावे, ते खऱ्या अर्थानं हा सगळ्यात मोठा ज्यांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे, इथं तुकोबारायांचा नाही. कारण लक्षात घ्या महाराज, आपण कीर्तनकाराच्या पाया पडतो, कीर्तनकारांना अहंकार करायचा नाही. आपण कीर्तनकाराला खऱ्या अर्थानं फार मोठं रूप देतो, कीर्तनकारांना अहंकार करूच नये. कारण कीर्तनकाराला किंमत ही फक्त कीर्तनकाराच्या डोईवर असणाऱ्या खऱ्या अर्थानं भगव्याच्या अस्मितेची, या फेट्याची. आणि ज्ञानोबा तुकोबारायांनी दिलेल्या विचारांचं खऱ्या अर्थानं वारसदार आहोत, म्हणून कीर्तनकारला किंमत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आताही कीर्तनकारांनी, नाही तर पैशाच्या बाजारामध्ये स्वतःला विक्रीला ठेवताना शब्द थोडा कडू वाटेल, पण एक दिवस जर तोच भोळा खऱ्या अर्थानं वारकरी जर तुम्ही स्वतःहून त्या बाजारात बसत असाल आणि तो जर तिथं खरेदीसाठी आला आणि त्यानं तुमच्या भक्ती आणि भावनेतला जर खऱ्या अर्थानं व्यापार ओळखला आणि त्या व्यापाराचा मोलभाव करायला लागला, तर बाजारात बसणाऱ्या खऱ्या अर्थानं बाजार लोकांचा प्रमाण खऱ्या अर्थानं आपली सुद्धा तीच अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव म्हणून जे ज्ञानोबा तुकोबारांनी दिलेलं आहे ते कवच कंडलांमध्ये घेऊन आपण नम्रतेनं पुढे नेलं पाहिजे. पण त्याचा जर बाजार आपण करत असू, मला सांगा तुकोबारांच्या 6,000 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती. क्षणात दिली, क्षणात अर्पण केली. आता संपत्ती कमवण्यासाठी सगळ्यात मोठा आधार म्हणजे तुकोबारांची गाथा, ज्ञानोबारांची ओवी. बरं, या समाजानं काय कमी केलंय कीर्तनकारांना? काय कमी केलं अध्यात्मशास्त्राला? एक मंदिर बांधायचं ठरू द्या, ज्याच्या रोज कामाला जाणारी आमची 300 रुपयानं माऊली सुद्धा 3000 पावती फाडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबारायांचं मंदिर व्हावं असा गावात प्रण होतो आणि गाव वारकरी गावात अध्यात्माचा सागर वाहतोय. म्हणून तर खऱ्या अर्थानं शेतात काम करणाऱ्या माईपासून सासरी गेलेल्या ताईपर्यंत आणि शाळेत जाणाऱ्या दादापासून बाहेरच्या गावी असणाऱ्या त्या माऊलीच्या मामापर्यंत प्रत्येकानं ₹1 दिला. 3 कोटी क्षणात जमा झाले आणि साक्षात खऱ्या अर्थानं स्वर्ग उतरला. या अध्यात्मशास्त्राची ताकद आहे महाराज. ही खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्राची पार्श्वभूमी आहे आणि त्या अध्यात्माच्या वस्याला खऱ्या अर्थानं मुश्किल लावण्याचं काम जर अविचारी प्रवृत्तीकडून होणार असेल तर जगाचा मालक क्षणात राजाचा रंकाचा राजा करायला बसला, हे विसरू नये. लक्षात घ्या. आता खऱ्या अर्थानं वह्या इंद्रायणीच्या पाण्यावर तरुण खऱ्या अर्थानं प्राकृत रचनावर आली, जी भिजली गेली नाही का, तर जगाच्या मालकानं ती सांभाळली.
असा पुरुषार्थ ज्यांच्या ठाई आहेत ते तुकोबाराय आहे. आणि जिथं वेद शास्त्र पुराण मंत्र कामी आले नाहीत तिथं तुकोबारायांच्या मुखातील वचन खऱ्या अर्थाने प्रगल्भ झाले. असे जे समर्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, एक गोष्ट प्रकर्षाने या व्यासपीठावर आज पाहायला मिळाली. महाराज गादीवर उभा आहे, पण एक गोष्ट अगदी प्रांजळपणे सांगतो. व्यासपीठावर सरस्वती माता तेव्हाच येते जेव्हा ज्ञानाला नम्रतेची जोड असते. मी सुरुवातीला बोललो होतो. आणि आज सगळे गंधर्व या ठिकाणी आहेत, पण नम्रतेचा साज अंतकरणात घेऊन आहेत, म्हणून ही सात्विकता ही सरस्वती या ठिकाणी आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं समुद्र इंद्रायणीच्या पाण्यावरती प्राकृत रचना खऱ्या अर्थानं उतुंबून वाहली. जिचा पाण्याचा स्पर्शही इंद्रायणी मातेनं आशीर्वाद घेतला आणि त्या रचनेच्या कडेने गेली, पण स्पर्श केला नाही. आणि स्पर्श केला तरी आपला अंश दिला नाही. कारण इंद्रायणी मातेच्या मनातही विचार आला असेल, अरे जगाच्या मालकाचा अंश असताना तुकोबारायांच्या मुखातले शब्द आहे, त्याला कसा स्पर्श करावा, त्याच्या चरणाला स्पर्श करून वाकडा नजरेनं जावं ही भावना मनात निर्माण झाली असेल. म्हणून तर खऱ्या अर्थानं फक्त चरणाला स्पर्श केला आणि खऱ्या अर्थानं ती पुढे इंद्रायणी माता निघून गेली. असा पुरुषार्थ ज्या ठाई आहे ते तुकोबाराय आहे. आणि दुसरे म्हणजे खऱ्या अर्थानं वेदशास्त्र पुराण जे साध्य करू शकले नाही ती वाचा, तो खऱ्या अर्थानं अंश ज्या ठिकाणी आहे, विष्णू अंश ज्या ठिकाणी आहे, असे जे समर्थ आहेत ज्यांच्यामुळे या देहाचा खऱ्या अर्थानं अग्निज्वाळा शीतल झाल्या ते तुकोबाराय समर्थ आहेत. आता इथं एका शब्दावरती अभ्यास करायचा आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं अभंगाच्या चिंतन स्वरूपाला आपण खऱ्या अर्थानं अनुमोदन देऊ शकू. अभंग सोडवायचा हा शब्द वापरायचा नाही. तो 5 काय 5 लाख पिढ्या जाऊ दे, एकही शब्द सुटणार नाही. कारण शब्द ज्यांच्या आहेत ते तुकोबाराय आहेत. लक्षात घ्या महाराज. मग आता आपल्याला जो शब्द सोडवायचा आहे, शेवटचा शब्द राहिला समर्थ. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर आज 2 वाजू द्या, टेन्शन घ्यायचं पण गेल्यावर चर्चा नको, कारण त्या टोळ्या जास्त वाढल्यात महाराष्ट्रात. त्याच्यामुळे जे असेल ते आता लक्षात घ्या महाराज. समर्थ या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्र अर्थ होतो ज्यामध्ये सामर्थ्य आहे असा समर्थ. आणि या ब्रह्मांडात 2 समर्थ आहेत. पहिले समर्थ जर कोण असतील, म्या बोलविल्या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, धर्म हे जाणोनी शरण आलो, धर्म हे जाणोनी शरण आलो. तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं जो जगाचा चालक मालक या ब्रह्मांडाचा निर्माता आहे, ज्याच्या खऱ्या अर्थानं इशाऱ्यावरती जग चालतंय,
काय चालतंय? ज्यानं क्षणात करणं, कितीही संपत्ती असू द्या, अहंकार करू नका. आणि कितीही रंक असाल, खऱ्या अर्थानं स्वतःच्या अंतकरणात निंदा नालस्ती करू नका. अंतकरण जर शुद्ध ठेवलं तर सामर्थ्यवान असणारा जगातला ब्रह्मांडाचा धनी समर्थ भगवान परमात्मा राजाचा रंकाचा राजा केल्याशिवाय राहत नाही. सोपं करून सांगतो. आता एक दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं आपल्याला सोपं होईल. एक राजा होता आणि राजाच्या मनामध्ये अनेक वर्षापासून बाबा 3 प्रश्न होते. 3ही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा राजा प्रयत्न करायचा, पण उत्तर काही मिळत नव्हतं. एक दिवस प्रधानजी सोबत बसलेला होता. प्रधानजीकडे पाहिल्याने विचारलं, प्रधानजी मनामध्ये 3 प्रश्न आहेत हो. आणि प्रधानजींना सांगितलं, राजाजी असे कोणते प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तरं खऱ्या अर्थानं मिळत नाही? उत्तरं जर हवी असतील तर आपल्या राज्यात ज्ञानी महात्मे खूप आहेत. आपण सबंध राज्यात दौंडी देऊया. जो कोणी तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याला आपण 1,00,000 सुवर्ण मुद्रा देऊयात. राजा म्हटला, बढिया, खूप छान. खऱ्या अर्थानं एक काय अर्ध राज्य द्यायला तयार आहे. पण अन्नाच्या ताटावर बसलो आणि हे 3 प्रश्न मनात आले, उत्तर मिळत नाही. अन्नाच्या ताटावरून उठतो. अनेक वर्ष झाले सोन्याचा पलंग मला झोपायला आहे, पण त्या पलंगावर नुसतं पडलो तर या 3 प्रश्नांची उकल होत नाही. रात्र जागा राहतोय. 3 प्रश्नांच्या उत्तरासाठी अर्ध राज्य मी कधीही द्यायला तयार आहे. आणि प्रधानानं दुसऱ्या दिवशी सबंध राज्यात दवंडी दिली. जो कोणी राजाजींच्या 3ही प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याला 1,00,000 सुवर्णमुद्रा देण्यात येतील. दिवस ठरला, दरबार भरला. राजा सिंहासनावर आरूढ होता आणि त्याच वेळी राजाच्या समोर महात्म्य बसलेले आणि राजानं पहिला प्रश्न केला. माझ्या मनामध्ये 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. नम्रपणे नमस्कार महात्म्यांना केला, प्रश्न दिले. पहिला प्रश्न राजाचा होता, ईश्वर कोठे राहतो? राजाच्या मनातला दुसरा प्रश्न होता, ईश्वर कसा भेटतो? आणि राजाच्या मनातला शेवटचा प्रश्न होता, ईश्वर नेमकं काय करतो? आता आपापल्या परीनं प्रत्येक महात्म्यानं उत्तर दिलं. उत्तर मात्र राजाला अपेक्षित मिळत नव्हतं. सायंकाळ झाली, दरबार बरखास्त झाला. कारण जुन्या काळातल्या सभा ह्या सूर्यास्त झाल्यानंतर बंद व्हायच्या आणि आजकालच्या कलियुगातल्या सभा सूर्यास्त झाल्यानंतर सुरू होतात आणि त्या मून लाईटीत सुरू होतात. पुढचं मी काही बोलत नाही. आज मला त्या मार्गाने जायचं नाही. लक्षात घ्या महाराज. आणि आता दरबार बरखास्त झाला आणि त्या रात्री आपल्या प्रधानजी सोबत बसलेला असताना राजाने प्रधानजीला विचारलं, प्रधानजी अनेकांनी अनेक प्रकारे उत्तरं दिली, पण खरं सांगू माझ्या मनाचं काही मात्र समाधान झालंच नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. तुम्ही माझ्या राजाचे प्रधान आहात, राज्याचे प्रधान म्हणजे ज्ञानी आहात ना. मग या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्यावीत अपेक्षा आहे माझी. आता प्रधान हुशार होताना प्रधान हुशारच राहतात बाबा. प्रधानजीने सांगितलं, राजाजी ज्ञानी महात्म्य उत्तर देऊ शकले नाही. प्रधान मनात विचार करू लागला, माझ्यासारखा माणूस काय देणार आहे. पण प्रधान हुशार होता. त्याने सांगितलं, राजाजी आजची रात्र फक्त वेळ द्या, उद्या सकाळी उत्तर दिलेलं असेल. राजा म्हटला, ठीक आहे, एवढी वर्ष गेले का रात्रीनं काय होणार आहे? उद्या सकाळी उत्तर दे, नाही तर आणलेला डबा न खाता घरी जा. उद्यापासून सुट्टी. आता प्रधान घरी आला. संध्याकाळी जेवणाच्या ताटावर बसला. जेवण त्या काळात बापन लेक संगती करायची. त्या काळात आता पोरग एका खोलीत आहे, बाप एका खोलीत आहे, आई टी व्ही पुढे आहे आणि गुड्डीचा व्हॉट्सअप SMS आहे. घरात माणसं एकत्र नाही आणि 8-8, 9-9 देव घरात आहेत. माफी मागून बोलतो महाराज, देवासारख्या माय बापाला तुम्हाला सांभाळता आलं नाही. मंदिरात कितीही देव ठेवा, देव तुमच्या घरी कधी येणार नाही. खऱ्या अर्थानं राजानं एक वेळ पाहिलं. आता मात्र प्रधानाच्या मनात राजाच घुमत होता. पण त्याच वेळी दोघंही जेवायला बसलेले प्रधानाच्या मुलानं पाहिलं आणि विचारलं, बाबा आज चेहरा वेगळा दिसतोय तुमचा, काय टेन्शन आहे? प्रधानानं सांगितलं, काहीच नाही. नाही बाबा, काहीतरी मनात आहे तुमच्या. अरे बाळा, काहीच नाही. बाबा माझी शपथ आहे तुम्हाला, मला सांगा. आणि प्रधानानं एक वेळ आपल्या मुलाकडे पाहिल्याने सांगितलं, राजानं 3 प्रश्न विचारलेत, उत्तर मागितलेत. असे प्रश्न आहेत, उद्या उत्तर द्यायचे. नाही तर बाळा उद्यापासून तुझा बाप प्रधान नसेल. प्रधानाच्या मुलानं आपल्या वडिलांकडे पाहिल्याने सांगितलं, बाबा काळजी करू नका, सकाळी फक्त तुमच्या सोबत घेऊन चला, उत्तर मी देतो. एवढे शब्द ऐकले. प्रधानानं विचार केला, असंही आपल्याला उत्तर माहीत नाही. उत्तर बरोबर मिळालं, आपलं पोरगं 1,00,000 सुवर्ण मुद्रा घरी घेऊन येईल. नाही मिळाला तर दोघांचाही डबा नेलेला आहे, येता येता मध्ये खाऊन घरी येऊ. सकाळ झाली.
सूर्योदय झाला होता, दरबार भरलेला होता. प्रधानांना मुलाला बरोबर घेतलं, दरबारात आले. राजा सिंहासनावर आरूढ होता आणि राजाची नजर गेली तसा उत्तरला प्रधानजी आलात. काल मी तुम्हाला 3 प्रश्न विचारले होते. 3 हे प्रश्नांचे उत्तर तुम्ही मला देणार होतात. आणि त्याच वेळी प्रधान उत्तरला, राजाजी तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तर मिळणार आहे, फक्त उत्तर मी नाही माझा मुलगा देणार आहे. राजा म्हटला, ठीक आहे, तू दे, तुझा मुलगा दे, मला उत्तराशी मतलब आहे. आणि त्या क्षणाला राजाने आपला पहिला प्रश्न विचारला, ईश्वर कोठे राहतो? तसं प्रधानाच्या मुलानं राजाकडे पहिल्याने चाललं, राजाजी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल, पण त्या अगोदर माझी एक अट आहे. मला 1 ग्लास दूध मिळेल का? राजाला वाटलं कलियुगातली मुलं आहेत, बॉर्नविटा पिल्याशिवाय कधी ज्यांची बुद्धी चालत नसावी. त्यांना आपल्या सेवकाकडे पाहिलं. सेवक धावत गेला, एक दुधाचा ग्लास घेऊन आला. आता पुन्हा प्रधानाच्या मुलानं पहिल्याने चाललं, राजाजी आता मला 1 वाटी साखर मिळेल का? पुन्हा सेवक धावत गेला, 1 साखरेची वाटी घेऊन आला. प्रधानाच्या मुलानं शांतपणे राजाकडे पाहिलं, काहीच न बोलता शांतपणे. कारण उत्तर देण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, इथं सुद्धा मॅनेजमेंटचं एक फार मोठं तत्व आहे महाराज. खऱ्या अर्थानं कधी कोणताही प्रसंग घडला, आपण पराजित का होतो माहिती आहे? आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो. जीवनातल्या यशाचा पहिला मार्ग जाताना जर चालायचं असेल, पहिली पायरी म्हणजे मौन आहे. क्षणभर कोणतीही गोष्ट घडल्यानंतर 2 मिनिटाचं मौन तुम्हाला विजयाचा साक्षात्कार दिल्याशिवाय राहत नाही. हे जीवनातलं तत्वज्ञान आम्हाला संत चरित्र सांगतं. क्षणभर मौन असणाऱ्या प्रधानाच्या मुलानं ती साखर खऱ्या अर्थानं शांतपणे मौन राहून विरघळवली. आणि साखर विरघळल्यानंतर समोर हात केला आणि हातामध्ये ग्लास होता. विचारलं, राजाजी हे काय आहे? राजानं सांगितलं, हे दूध आहे. मग या दुधामध्ये साखर आहे का? हो आहे ना. मग राजाजी दाखवा बरं. राजा म्हटला, वेळ लागलंय का बाबा? 5 मिनिटं या दुधामध्ये तू साखर पूर्ण विरघळून टाकली आणि आता कुठं साखर त्यात दाखवता येईल का? म्हणजे राजाजी या दुधामध्ये साखर नाही का? साखर तर आहे ना. मग दाखवता का येत नाही? कारण त्या दुधात ती पूर्णता विरघळली. तर स्मित हास्य करत प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी लक्षात ठेवा बरं, तो जगाचा ब्रह्मांडाचा मालक सुद्धा या चराचरात असा साखरेसारखे थोडा त्रास होईल, सवय लागली, एकदा जोरदार कळ्या होऊन जाऊ देत महाराज. लक्षात घ्या महाराज, जसं खऱ्या दुधात साखर विरघळलेली आहे, खऱ्या अर्थानं हे ब्रह्मांड म्हणजे दूध आहे आणि या चराचरात सामावलेली साखर म्हणजे तो परमात्मा आहे. खऱ्या अर्थानं राजाला उत्तर पटलं, जशी दुधात साखर तैसा व्यापी परमेश्वर. आता राजाने आपला पुढचा प्रश्न विचारला. माझा दुसरा प्रश्न आहे, ईश्वर कसा भेटतो? प्रधानाच्या मुलानं पुन्हा राजाकडे पाहिलं. झालं, राजाजी आता मला 1 वाटी दही मिळेल का? राजा म्हटला, ठीक आहे. सेवक धावत गेला, 1 दह्याची वाटी घेऊन आला. दही हातात आलं आणि प्रधानाच्या मुलानं राजाकडे पाहिलं, राजाजी हे काय आहे? राजाने सांगितलं, हे दही आहे. मग या दह्यामध्ये तूप लोणी आहे का? हो आहे ना. मग दाखवा बरं. राजा म्हटला, वेळ लागलंय का? अरे या दह्याला पहिलं उसळावं लागेल, घुसळावं लागेल, तेव्हा त्यातून तूप लोणी बाहेर पडेल. तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी लक्षात ठेवा, या मृत्यूलोकात भक्तीला सुद्धा नामाच्या महात्म्यामध्ये असं हुसळावं लागेल, घुसळावं लागेल, तेव्हाच त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. चिंतने मंथने गर्भित असे देव. राजाला हेही उत्तर पटलं आणि राजानं आपला शेवटचा प्रश्न विचारला. माझा शेवटचा प्रश्न की आता ईश्वर काय करतो? तसं प्रधानाच्या मुलाने 1 वेळ राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजाजी तुमच्या याही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो, पण हिंदू धर्मशास्त्रातलं वाल्यक्यशास्त्र असं सांगतं, शेवटचा प्रश्न हा कळस प्रश्न असतो आणि कळस प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार शास्त्रानं गुरुला दिला आहे.
त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काही मी देऊ शकत नाही, पण एक चोर मार्ग आहे. राजाने विचारलं कोणता? जर तुम्ही आजपासून माझा गुरु म्हणून स्वीकार केला या प्रश्नाचं उत्तर मी देतो. राजा म्हटला ठीक आहे बाबा, आतापर्यंत उत्तर मिळालं नाही, गुरु करायला काय हरकत आहे? राजा म्हटला तुम्ही आजपासून माझे गुरु, मी तुमचा शिष्य. प्रधानाचा मुलगा उत्तरला राजाजी आजपर्यंत तुम्ही असं कधी पाहिलं का हो की गुरु आणि शिष्य समोरासमोर आहे, पण शिष्य मात्र उंच सिंहासनावर बसलाय आणि गुरु बिचारा खाली मांडी घालून बसलाय. अहो उत्तर द्यायचं म्हणजे गुरुच्या स्थानावर तुमच्यापेक्षा उंच आसनावर मला बसावं लागेल आणि इथं तुमचं आसन सोडून दुसरं आसनच नाही. राजा म्हटला ठीक आहे, आणि राजा आपल्या सिंहासनावरून उठला, समोर येऊन मांडी घालून बसला. प्रधानाचा मुलगा समोरून उठला, राजगादीवर बसला आणि बसल्या बसल्या राजाजीला उत्तरला राजाजी लक्षात ठेवा बरं, जगाचा मालक नेमकं हेच करत असतो. तो क्षणात राजाचा रंक, कारण रात्री झोपताना मला माहीत नव्हतं हा प्रधानाचा मुलगा उद्या याच राजाच्या राजगादीवर असेल आणि राजाजी रात्री तुम्हाला निद्राधीन होताना माहीत नव्हतं उद्या तुमच्याच दरबारात तुम्ही तुमच्या माझ्या समोर मांडी घालून बसलेला असाल. भगवान परमात्मा नेमकं हेच करत असतो, तो क्षणात राजाचा रंक आणि क्षणात रंकाचाही हरी होय राणा रंकता जरी होय राणा रंकता जरी होय राणा रंकता जरी होय राणा तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंकता जरी होय राणा रंकता म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंकता जरी होय राणा रंकता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत महाराज. आम्ही तर आजच्या दिवस आहे, पण तुम्हाला सगळे गंधर्व मिळाले, त्यांचा मान ठेवा, लक्षात घ्या महाराज. राजाचा रंक आणि क्षणात रंकाचाही राजा करण्याचं सामर्थ्य आणि समर्थ जो आहे तो जगाचा मालक आहे. आणखी पुढे देतो. मग खऱ्या अर्थानं असे समर्थ तुकोबाराय आहेत असं रामेश्वर भट्ट म्हणतात का? सोपं करतो महाराज. आता खऱ्या अर्थानं आता महिना कोणता चाललाय? वा वा, इकडं मराठी महिनाही आला, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि इकडे इंग्रजी महिनाही आला, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्यात. कारण आता मराठी इंग्रजी एकत्र करा आणि पोरांना जगाच्या बाजारात पुढे न्या, एवढंच सांगेल. लक्षात घ्या महाराज. आता एंड चालू आहे सध्या, सगळ्या पतपेढ्यांच्या गाड्या घरी आहेत. मग जर आपल्याकडं मार्च एंड आहे तर वरच्या दरबारात मार्च एंड नाही का? मग वर्षाच्या दरबारामध्ये एक दिवस आता मार्च एंड निघाला आणि देवानं सरळ लिस्ट तयार केली. सगळी लिस्ट घेतली आणि म्हणले आता एकाच गावात जाऊ, लई फिरायला टेन्शन येतंय, पेट्रोल महाग झालंय, सध्या अवघड अवस्था चालली. मग आता एक काम करू, ही लिस्ट घेऊन जा. दूतांना सांगितलं यमराजानं ही सगळी लिस्ट घ्यायची आणि गावात जाऊन सगळी दुसऱ्या दिवशी घेऊन यायची. आता खऱ्या अर्थानं आपलेच खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, सध्या छावा गाजतोय, पण छावामध्ये एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची महाराज, आपले फितूर झाले नसते तर खऱ्या अर्थानं आपल्या या बापाला पकडण्याचं सामर्थ्य जगात कुणात नव्हतं. आता अशीच काही फितूर मंडळी वर छटोळीत असतील, त्यांनी अख्खी लिस्ट रात्रीत गावात नेली. आता गावात सकाळी सकाळी पेपर फुटला यम लोकाचा आणि सगळ्यांना कळलं आता आपला नंबर लागलाय. जशी नावं वाचली म्हणले आता आपलं काय खरं. आता एक तर मोफत ट्रिपचा जमाना आहे, लगेच 80 सीटर 4 बस बोलावल्या, गावात बस आल्या, सगळे बसमध्ये बसले. म्हणले आता आपल्याला वाचायचं असेल तर एकच ठिकाण आहे, एकच जागा अशी जिथं मोक्ष आहे, एकच जागा या ब्रह्मांडात अशी जिथं परमात्मा आहे, एकच जागा अशी जिथं सगळ्या रोगांचं निदान तो जगाचा बाप आहे, ते पंढरपूर आहे. आणि त्या पंढरीश परमात्म्याच्या गावाला जायचं असा बेत आखला. पंढरपुरात पोचले. आता सगळे गावकरी उतरले. नामदेवरायांची दिंडी निघाली होती.
खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या नामाचा गजर सुरू होता. सगळे पळत पळत आले नामदेवरायांच्या चरणावर आले. नामदेवराया वाचवा आता. नामदेवराय म्हणले हे कधीच कीर्तनाला नव्हतं, याला पंढरपूरचा रस्ता माहीत नव्हता, यांनी कोणता तमाशाच वाढला नाही, याला चालायला कधी अख्खा रस्ता पुरला नाही, आज इकडल्या टोळीत कसा. नामदेवरायने विचारलं रोज तिकडं आज इकडं. ते म्हणले आता पण आकाशी गळ्याशी आले. आता यम लोकांची लिस्ट फुटली, आमच्यापर्यंत आली, आमचा नंबर लागलाय आणि आताच खऱ्या अर्थानं आम्हाला ताकद पाहिजे, खऱ्या अर्थानं वारकरी नामसंप्रदायाची. आता आम्हाला वाचवा. नामदेवराय म्हणले तुम्ही वाचाल बाबांनो, पण एकच करावं लागेल. ते म्हणले तुम्ही सांगाल ते करतो, पण वाचलो. मग नामदेवराय म्हणले आता एकच करावं लागेल, टपुऱ्या मण्याची माळ घालावं लागेल, तुळशीची पवित्र. ते म्हणले एक काही 2 माळ घालतो, पण आता जगलो पाहिजे. आता खऱ्या अर्थानं हातात पताका, गळ्यात माळ. जसे यमकिंकर आले म्हणजे यमदूत आले, यांनी पताका वर केल्या, गळ्यातल्या माळा पाहिल्या आणि यमदूत थोडेसे मागे हटले. कारण जिथं पवित्र तुळशीची माळ आहे. मनुष्य गेल्यानंतर महाराज आपल्याकडे सगळ्या विधींमध्ये आणखी एक विधी आहे, मुखात तुळशीचं पान ठेवलं जातं. का? पंचमहाभूत वास्तव्य करतात तोपर्यंत आत्मास्वरूप जिवंत असतो आणि पंचमहाभूत विलग झाली की आत्मा या देह सोडतो आणि एकदा त्या देहाला खऱ्या अर्थानं इतर शक्ती आपल्या ताब्यात घेण्याचा दाट संभव असतो आणि इतर शक्ती दाट खऱ्या अर्थानं तो देह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना जर त्या ठिकाणी तुळस असेल तर त्या शक्ती त्या निश्चित पडलेल्या देहावर आक्रमण करू शकत नाही. म्हणून पवित्र तुळशीचं पान रोज सकाळ संध्याकाळ पेनाराच्या सुद्धा ठेवलं. मग ते जर खऱ्या अर्थानं गळ्यात घातलं तर या जिवंत देहाला कुणाची नजर लागेल का? पण आम्हाला सोन्याच्या चैनी गोड लागल्यात म्हणून चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय, चोराची नजर आली. तुळशीची माळ घातली का देवाची नजर राहती. आता देवाची नजर राहिली म्हणून यमदूतांना मागं निघावं लागलं. सगळे मागं आले, पण म्हणले आता मागं जावं कसं? टार्गेट मिळालं होतं, मार्च एंड चालला आहे आणि टार्गेट पूर्ण नाही झालं तर वर बसलेला आपला बाप यमधर्मराजा तो म्हणून हे काय कामाचे, टाकील्या एखाद्याकडे त्याचंही काय घेऊन बसले. आपल्याला भोगावं लागण्यापेक्षा काय करावा, परत गेलं पाहिजे. मग वाखरीत मीटिंग केली आणि हे परत माघारी आले. आता जसं पाहिलं हे परत रडायला लागले. नामदेवराय म्हणले आता पताकान तुळशीच्या माळेने काय व्हायचं नाही, आता हे सगळ्या ताकदीनिशी आलेत. मग काय करावं? आता पताका हात धरा, हात वर करा, तुळशीच्या माळेचं नमन करा आणि मुखातून गजर करा. एकदा प्रेमानं भजन करूया. पुंडलिकहर वरदाचा गजर झाला, सगळे यमकिंकर माग पळाले आणि सगळे माघारी गेले आणि थेट यमलोकात पोचले. काय ऐकून?
परमात्म्याच्या नामाचा गजर ऐकून मग यमधर्मराजाने विचारलं माघारी का आलेत, स्टॉक कुठे? ते म्हणले सगळा स्टॉक पंढरपुरात आहे. कुठं गेले? पंढरपूर. यमधर्मराजा म्हणला वा वंडरफुल, पण आणले का नाहीत? ते म्हणले त्यांच्या गळ्यात टपोऱ्या मनाच्या तुळशीच्या माळा आहेत. बरं मग त्यांच्या हातात पताका आहे. बरं मग ते करतात काय? ते एकच करतात काय? खऱ्या अर्थानं ते दोन्ही हात उंच करून पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामाचा गजर करतात आणि तो गजर ऐकला म्हणून आम्ही दडदड दुडदुड पळायला लागलो. कसं? कारण परमात्म्याचं नाम ऐकलं. यमलोकातले यमदूत सुद्धा पळतात कसे? तुकाराम 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 जोरदार करून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या, कारण ज्या खऱ्या अर्थानं यमदूतांना फक्त पंढरीश परमात्म्याचं, जगाच्या मालकाच्या परमात्म्याचं नाम ऐकलं की खऱ्या अर्थानं चळचळा कापायला भय सुटतं. दडदड दुडदुड दडदड दडदड दुडदुड दुडदुड भय सुटले कळे काळा कापुडी आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं
तर आता एवढं भय ज्याला सुटतं जो चळचळ कापतो ते यमलोक आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून तर खऱ्या अर्थानं तिथं यमधर्मराजानं सांगितलं अशा नामधारकाच्या गावा जाऊ नका. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा. सुदर्शन याला गर्दी फिरे मोहवती गर्दी फिरे मोहवती नका जाऊ तया गावा. एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि खऱ्या अर्थानं असा जो सामर्थ्यवान आहे तो जगाचा मालक आहे. आणि ते सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते नाव म्हणजे तुकोबाराय आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं नाम घेतलं तर अग्नी ज्वाळा शीतल झाल्या. आणि त्याच तुकोबारायांना ज्याला आपण जगातला प्रत्येक जीव घाबरतो खऱ्या अर्थानं कुणाला वर्षाला आणि वर्षातही कुणाला यमधर्मराजाला. कव्हा लिस्ट निघल भरोसा नाही आणि कव्हा पटकन फ्यूज जाईल बोलता येणार नाही. मग त्याला सुद्धा ज्यानं खऱ्या अर्थानं नागवलं आणि पायाखाली घेतलं ते जगा काळ खाय लक्षात घ्या महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जगाचा ब्रह्मांडातला प्रत्येक जीव ज्यासाठी घाबरतो ज्याच्या नावानं कापर फुटतं तो प्रत्येक जीव ज्याला घाबरतो त्याला पायाखाली धरायचं काम आम्ही केलंय. त्या काळाला नागवण्याचं खऱ्या अर्थानं काम आम्ही केलंय. आणि म्हणून तो काळ ज्या खऱ्या अर्थानं ब्रह्मांडातल्या परमात्म्याच्या नामासोबत ज्याला घाबरतो ते नाव आहे तुकाराम. तुकाराम नाम घेता नियोजित 11:01 सुमार झालेला आहे. नियोजित वेळेमध्ये चारही चरणांना अनुमोदन देण्याचा आपण अल्पबुद्धी आधारे खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा या नात्याने मला क्षमा करा. महाराज मात्र योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं. कारण आता कपाशीचा पिरियड संपलाय पण मक्काचा पिरियड चालू आहे आणि सकाळी परत तुम्हाला 4 वाजता यायचं आहे. त्यामुळे इथंही आम्ही व्यासपीठा वेळेचं मर्यादा आणि वेळेची भान पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून नियोजित वेळी 4 चरणांना खऱ्या अर्थानं अनुमोदन देत असताना तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर इंद्रायणीच्या काठावरती ज्या पाण्यामध्ये प्राकृत रचना होती तिला स्पर्श न करता आशीर्वाद घेऊन इंद्रायणी पुढे गेली हा पुरुषार्थ. आणि खऱ्या अर्थानं ज्या पुराणशास्त्र वेद मंत्रांनी दाह शांत झाला नाही फक्त एका नामाआधारे शीतल होतील अग्निज्वाळा मुखातील वचनानं तो दाह शांत झाला असा खऱ्या अर्थानं समर्थ जो ब्रह्मांडाच्या पाठीवर विष्णुअंश आहे ते तुकोबाराय आहे. हे कोण म्हणतंय? जगाच्या ब्रह्मांडाच्या पाठीवर ज्यांनी तुकोबारांना गाथा बुडवायला लावली ते रामेश्वर भट्ट. तुमच्याही जीवनामध्ये असे रामेश्वर भट्ट आजूबाजूला असतील जे रात्रंदिवस तुम्हाला बुडवण्याचा प्रयत्न करतील. नम्र होऊन आपल्या ध्येयावर आढळ राहा. खऱ्या अर्थानं तुकोबारायांचा अंशरूप होण्याची हीच खरी संधी आहे. आणि एवढंच अंतकरणामध्ये रुजवा हे आजच्या अभंगाचं मूळ सार आहे. बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल मुलगा आहे ना त्याने क्षमा मागतो. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी विनंती करतो. आबा पुन्हा एकदा मनपूर्वक आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करताना. कारण खरं तर आबांच्या प्रेमामुळे इथे येण्याचा योग आला आणि या मातीनं हक्काचा माणूस दिलाय. म्हणजे कुठलंही संकट येऊ द्या कोणतीही वेळ येऊ द्या आबांना फोन केला काळजी मिटली. आणि त्यांनी मला सकाळी सांगितलं होतं बाबा काही झालं गावातून 10 फोन आहेत
तुला वेळेत यायचंय आणि आबा तुमच्या शब्दा वेळेच्या अर्धा तास आधी आलेलो आहे हे मात्र याच ठिकाणी कबूल करतो. अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे. जिजाऊड साऊंड्स दहिवत आणि विशेषत्वानं दादा ते तरुण आहेत आणि हात जोडून तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो व्यासपीठावरून. खऱ्या अर्थानं आपण एखादं वाक्य जर त्यांना वाईट बोललो ना महाराज, आज कमीत कमी 10-15 लाख रुपये या वयात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. निम्मे कमीत कमी कुणाच्या खिशात पैसे पडून नसतात, निम्म कर्ज असतं आणि त्या कर्जावरचं व्याज ते आपल्या व्यवसायातून भरतात आणि आपलीच पोरं आपल्याच लोकांसाठी तालुक्यात कमी रेटवरती फार मोठ्या गोष्टी उभ्या करतात आणि शेवटी लाईट कुठून असेल कशी असेल माहीत नसतं. व्होल्टेजचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी साऊंडमध्ये इतर गोष्टी थोडेसे हेलकावे होणार आहेत, पण आपली पोरं आहेत. अहो इथं उभा राहणारा कीर्तनकार चुकतो, तिथं उभा राहणारा गायक चुकतो, खऱ्या अर्थानं वादक चुकतो. मग खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू आहेत, कधी काय होईल याचा भरोसा. आणि आपण जर व्यासपीठावरून 4 वेळा त्यांच्याकडे पाहिलं, समाजाची नजर त्यांच्यावर राहते आणि एका 10 मिनिटाच्या आपल्या चुकीच्या बोलण्यामुळं कधी त्यांच्या व्यवसायावर त्याचा फार मोठा परिणाम होतो. आपली लेकरं व्यवसायात जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांना बळ द्यायचं आपलं काम आहे आणि ते द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आता मनपूर्वक आपली ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आज ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या मातेला सरस्वतीचा आशीर्वाद आहे, बाबा आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. विषय तत्वानं आदरणीय आमचे समस्त सुरकंठमणी, आदरणीय आमचे ताल महर्षी, पाहिलं जर गेलं ही सगळी मंडळी म्हणजे संप्रदायाचं वैभव आहे आणि या सगळ्यांमुळं कीर्तन आहे. या व्यासपीठावर कीर्तनकारला किंमत नाही, कीर्तनकारला किंमत ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांमुळं आणि व्यासपीठाची जी किंमत आहे ही या सगळ्या मंडळीनं ऐकत राहिल्याशिवाय कीर्तन होत नसतं. बाबा आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि सगळ्यांनी एकदा एका मिनिटासाठी दोन्ही हात उंच करा. आणि ही जी मागची सगळी लेकरं आहेत, या सगळ्या लेकरांसाठी, त्यांच्या मात्या पित्यांसाठी आणि त्यांच्या गुरुजनांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. कारण बँकेत करोडो पैसे असू द्या, पैशाची किंमत शून्य आहे, पण आपलं लेकरं असं घडू द्या, याच्यापेक्षा मोठी संपत्ती कोणती नाही. या सगळ्या लेकरांच्या चरणावर व्यासपीठावरून अत्यंत नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आपण सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि विषय तत्वानं खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं खरं तर या ठिकाणी उभं राहण्याचं भाग्य मिळालं, कीर्तन सौजन्य दातृत्व ज्यांचं आहे ते परम आदरणीय वैकुंठवासी तुषारदादा एकनाथ मालचे यांच्या स्मरणार्थ परम आदरणीय, कारण आल्यापासून त्यांचा स्वभाव पाहतो आणि मी स्वतःही सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे महाराज, त्यामुळे एक गोष्ट अगदी प्रांजळपणे जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, 3 गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणे सांगतो. 3 गोष्टीचा चेहऱ्यावरचा भाग्योदय. पहिली गोष्ट, कितीही सहन करायची वेळ आली, ते आजपर्यंत आता गावातल्या तुम्हाला माहिती आहे, अजून त्यांची माझी पहिलीच भेट आहे, पण खऱ्या अर्थानं सहन करण्याची वृत्ती कशी असावी. कितीही राग आला तरी अंतकरणात ठेवतील, पण कोणाला बोलून दाखवणार नाही. त्यांना टेन्शनमध्ये कधी कोणी गावातल्या कोणी पाहिलं नाही. आणि तिसरी गोष्ट, कोणाचं कोणतंही काम असू दे हक्कानं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, असं परम आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सागरदादा एकनाथ मालचे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हाव्यात एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं अध्यात्म क्षेत्राच्या विचारांचा वटवृक्ष जगाच्या पाठी पोहोचवण्याचं कार्य करणारे आमच्या ज्ञानमंदिर यूट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर आदरणीय चक्रधर महाराज पाचपुते महाराज मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठाच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करत छत्रपती शिवरायांची आरती आपल्याला घ्यायची आहे. ज्या राजानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा भाग्योदय केला, दादा इको वाढवा आणि मॉनिटर द्या. ज्या राजानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा भाग्योदय केला आणि या महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने माझ्या राजानं ज्या मातीला अस्मितेचा खऱ्या अर्थाने झेंडा दिला, त्या राजाच्या शेवटचा तर आपल्याकडे वेळ कमी आणि वेळेची मर्यादा व्यासपीठावर पाळायची आहे. म्हणून फक्त एकदा गर्जना घेऊयात, तो आवाज ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत शिवरायांपर्यंत पोहोचावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या काळजावर हात ठेवा, कारण त्या काळजात मध्ये आपला राजा आहे, इतर कुठेही नाही. क्षत्रिय कुला हिंदवती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज के जय, वीर संभाजी महाराज के जय. जय शिवराय, जय शंभूराजे. त्यानंतर राजांची आरती होईल. सगळ्यांनी खऱ्या जय हरी विठ्ठल झाल्यानंतर आहे त्या जागेवर उभं राहायचं. आणि बाबा मला असं आपल्या गावाबद्दल एक वाक्य कळालं होतं
की बऱ्याच गावात कीर्तन झालं का लोक उठून गेटच्या बाहेर पळतात आणि शेवटच्या 2 मिनिटासाठी आबा आपल्या गावची खऱ्या अर्थानं संस्कार आणि संस्कृती मातीमोल करतात. पण मी खऱ्या अर्थानं आपल्या कळमुडीबाबत एक वाक्य असं ऐकलंय की या गावात कीर्तन झाल्यानंतर जोपर्यंत आयोजक माईकवरून जायला सांगत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडत नाही. आणि मला वाटतं चाळीसगाव जळगावमधलं असं एकमेव हे गाव आहे. म्हणून एकदा जोरदार सगळ्यांसाठी टाळ्या थोडी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं दादा पुरणपोळी फार गोड होती, मनपूर्वक आपल्यावरून व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर